नाही ते तिकडून जेव्हा आपल्याला हे देतील ना नाही बोलता येणार. हॅलो सर बोलायला लागले आवाज वाढवून नाही ना कोणी नाही बोलत. रिस्पॉन्स हॅलो हॅलो खोडके सर हॅलो सर किती जॉईन झाले? 28. आवाज येतोय सर? हे सर हे जॉईन झाले का माळी सर? माळी सर झाले जॉईन. साहेब जॉईन झालोय. हो हो तुम्ही झाले सर. नमस्कार. नमस्कार. ते मालेगाववाले खोडके सर हो सर ते झाले जॉईन. आणि सटाणा सटाणावाले नंदुरबार हो नंदुरबारवाले जॉईन झाले. साक्रीवाले पाटोळे सर आहेत. नाही त्यांचे विद्यार्थी हो विद्यार्थी ते नाव नाही लक्षात सर विद्यार्थ्यांचे. साहेब जॉईन झाले का? लक्षात येत नाही. हॅलो हा सर मोरे सर. दिसतंय का बरोबर? हो हो होत आहेत जॉईन बरेचशे. हॅलो पगारे सर जॉईन झालेले. नमस्कार पगारे सर. हो साहेब पण जॉईन झाले. हो नांद्रे सर जॉईन झालेले दिसतात. साहेब पण आहेत. नंतर पाटोळे सर पण आहेत. हा साहेब पण जॉईन होत आहेत. नंतर 41 झाले. हा 41 हो 29 39 41. अमृतकर झाले का जॉईन? हो सर हो झाले. राऊत सर आहेत. वसईत सर पण जॉईन झाले मालेगावहून. नंतर अमृतकर पण आहेत सर. नंतर माळी सर पण जॉईन झालेत. वाघ सर पण आहेत का? वाघ धनंजय पण जॉईन झाला. मुझफ्फर आहे. हॅलो सर. हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पाटोळे सर नमस्कार. नमस्ते बाबू साहेब. नमस्कार. किती 50 झाले वाटतं? हो सर. 50 झाले. खोडके सर त्या विद्यार्थ्यांना सांगा की स्पीकर वगैरे सूचना देऊन दे. सर्व पार्टिसिपंट्स विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी तसेच
काही प्राध्यापक बंधू यांना नम्र विनंती की आपण कृपया आपले माईक आणि व्हिडिओ बंद करावेत, ही नम्र विनंती. करायचं सर सुरू? झाले सर. आपल्या लॅपटॉपला प्रॉब्लेम. करा सुरू. हो सर. एक मिनिट आहे सर, करतो सर. हो. ऑडिओ नाही, व्हिडिओचं ऑप्शन आहे, ऑडिओ नाही. आमच्या याच्यात ऑडिओ असतो ना, फक्त ऐकायला. कंटेंट. सॉरी शेअर अशी. प्राचार्य सर करू सुरू? हो. निकिता कोण आहे त्यांना मला असं. हो केला, बंद केला. निकिता कोण आहे? निकिता ते निकिता कोण आहे? त्याचा स्पीकर बंद करा. करा सुरू. करू शकतो. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित व पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील कला वाणिज्य व कैलासवासी अण्णासाहेब बेनके पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित आजच्या या पक्षी निरीक्षण व पक्षी संवर्धन तंत्र या विषयावर आयोजित या कार्यशाळेच्या निमित्ताने उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर S.T. सोनवणे सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आपल्या पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आर्यन शिंदे साहेब, तसेच ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते नाशिकहून जॉईन झालेले पक्षी तज्ञ माननीय श्री अनिल रतिलाल माळी साहेब, त्याचप्रमाणे आपल्या भागातील परिसरातील विविध महाविद्यालयातून ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले प्राध्यापक बंधू, त्यामध्ये साक्री येथील सिगो पाटील महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक LB पवार सर, तसेच प्रोफेसर डॉक्टर SS पाटोळे सर, त्याचप्रमाणे सटाणा महाविद्यालय इथून जॉईन झालेले माननीय प्राध्यापक SD पगारे सर, MSG कॉलेज मालेगाव येथून जॉईन झालेले प्राध्यापक डॉक्टर JD वसाईत सर, NNC कॉलेज कुसुंबा येथून जॉईन झालेले प्राणीशास्त्र विभागाचे
त्याचप्रमाणे विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर हसीम शेख सर आणि नंदुरबारच्या जीटीपी महाविद्यालयातून जॉईन झालेले प्राध्यापक धनंजय शिवाजीराव पाटील, त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक माननीय प्राध्यापक जे.पी. अमृतकर सर, माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू, प्राणीशास्त्र विषयाचे अभ्यासक, पक्षी मित्र, पक्ष्यांवर प्रेम करणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि या सर्व महाविद्यालयामधून ज्याचा मी मगाशी नामोल्लेख केला त्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी देखील ऑनलाईन पद्धतीने इथे जॉईन झालेले आहेत. आपणा सर्वांचे मी सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. बंधूंनो, दरवर्षी आपण आता 2-3 दिवसापासून आपण बघतो 20 मार्च हा दिवस आपण जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला. त्यानंतर 21 मार्च रोजी आपण वन दिन साजरा केला आणि 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला. हे सगळे दिवस साजरा करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी म्हणजे जल, जंगल, जमीन, जीव यांचे संवर्धन झाले पाहिजे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पक्ष्यांचे संवर्धन व्हावे यासाठी पक्षी संवर्धन व पक्षी निरीक्षण तंत्र या विषयाची कार्यशाळा आपण प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करीत आहोत. बंधूंनो, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे सिमेंटच्या जंगलांमुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे, वृक्षतोडीमुळे, शहरीकरणामुळे या पक्ष्यांचा अधिवास नष्ट झालेला आहे. विशेषतः शहरामधले मोठे मोठे मोबाईलचे टावर जे असतात त्यांच्यामधून उत्सर्जित होणारी जी किरण आहेत त्यांच्यामुळे देखील पक्ष्यांची संख्या कमी होते. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात वापरली जाणारी रसायनं, कीटकनाशक यांचा अमर्याद वापर यामुळे देखील पक्ष्यांची संख्या नष्ट होते. नुसती नष्ट होत नाही तर काही काही पक्षी ते या पृथ्वीतलावरून नष्ट देखील होऊन गेले, त्यांच्या जाती नामशेष झालेल्या आहेत. आणि म्हणून अशा पक्ष्यांचं संवर्धन होणे हा या कार्यशाळेचा हेतू आपल्या प्रास्ताविकामधून सादर करतील. आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री अनिल माळी साहेब यांचा परिचय करून देण्यासाठी मी निमंत्रित करतो आमच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर बी.सी. मोरे सर यांना प्रास्ताविकासाठी. माननीय मोरे सर. मोरे सर, आवाज येते तुमचा? एक मिनिट. आवाज येतो. Yes. सुरू झाला. Okay. ओके. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील कला वाणिज्य व कैलासवासी अण्णासाहेब एन.के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर यांच्या प्राणीशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित पक्षी संवर्धन व पक्षी निरीक्षण या कार्यशाळेसाठीचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस.टी. सोनवणे सर, या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून ऑनलाईन जॉईन झालेले आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब आर्यन शिंदे साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले श्रीयुत माळी सर, तसेच या ऑनलाईन वर्कशॉपसाठी जॉईन झालेले विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, त्यातील डॉक्टर पगारे सर सटाणा कॉलेज, प्रोफेसर वसाईतकर सर मालेगाव कॉलेज, पाटोळे सर, डॉक्टर एल.बी. पवार सर एच.जी. पाटील कॉलेज साक्री, डॉक्टर हाशिम शेख कुसुंबा कॉलेज, प्रोफेसर धनंजय पाटील जीटीपी कॉलेज नंदुरबार, आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिकेतर कर्मचारी, प्राणीशास्त्र विषयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सर्वांचं संयोजक समितीच्या वतीने व महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, धन्यवाद देतो. मित्रांनो, असं म्हटलं जातं की आवर कल्चर इज ऍग्रिकल्चर, आवर इकॉनॉमी इज बेस्ड ऑन ऍग्रिकल्चर. म्हणून शेती पूरक व्यवसायाची माहिती विद्यार्थ्यांसाठी व्हावी किंवा विद्यार्थ्यांना व्हावी या प्रमुख उद्देशाने अशा कार्यक्रमांचं आयोजन सातत्याने महाविद्यालयांमध्ये केलं जातं. प्राणीशास्त्राच्या प्राण्यांच्या संदर्भात अनेक शेतीपूरक व्यवसाय आहेत. त्यात ऍपिकल्चर आहे, पोल्ट्री आहे, सेरिकल्चर, फिशरी, गोट्री, व्हर्मिकल्चर, बर्ड ब्रीडिंग असे बरेचसे विषय आता
प्राणीशास्त्र विषयामध्ये येत आहेत. उत्तर महाराष्ट्र परिसरामध्ये शेती व्यवसाय फार प्रामाणिकपणे केला जातो. बरेच विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. सर्वांनाच नोकरी लागेल असं नाही. म्हणून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायाची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. त्या माध्यमातून विद्यार्थी सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतात. मित्रांनो, प्राण्यांमधील व अन्न साखळीतील पक्षी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. फडके सरांनी आता 2-4 पॉइंट सांगितले. पक्ष्यांचे सामाजिक जीवन बरेच प्रगत आहे. पक्षी थव्याने प्रवास करतात, सुंदर घरटी बनवतात, सीझनल स्थलांतर करतात. या क्रिया पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात. माणसाच्या इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन आणि कम्प्युटरायझेशन, मोठमोठे टावर्स मुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. तसेच सण समारंभाच्या वेळेस फटाके उडवले जातात, पतंग उडवले जातात आणि या माध्यमातून बरेच पक्षी मरतात आणि बरेचसे पक्षी आपल्या रस्त्यावरती पडलेले पण दिसतात. त्यांचे अन्न पाणी मिळवण्याच्या ठिकाणांवरती माणसाने अतिक्रमण केलेले आहे. या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला अनिल माळी सर देणारच आहेत. मी आपला जास्त वेळ घेत नाही आणि या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो. संयोजकांनी मला माळी सरांचं ओळख करून देण्यासाठी किंवा परिचय करून देण्याची जबाबदारी दिलेली आहे. माळी सरांचं संपूर्ण नाव आहे अनिल रतिलाल माळी. त्यांनी MSc एन्व्हायरमेंटल सायन्स याच्यामध्ये MSc केलेला आहे. MPhil त्यांनी ऍपिकल्चर या विषयामध्ये केलेला आहे. ते MAd झालेले आहेत. BA त्यांनी वृत्तपत्र विद्या याच्यामध्ये सुद्धा BA ची पदवी संपादन केलेली आहे. CCP छायाचित्रणातील प्रमाणपत्र शिक्षण मुंबई येथे त्यांनी पूर्ण केलंय. सध्या सर मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय जुने सिडको नाशिक येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते नॅशनल पिक्टोरियल फोटोग्राफी अकॅडमी मुंबई, महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र मंडळ नाशिक, वाईल्ड लाईफ हेरिटेज कॉन्झर्वेशन सोसायटी महाराष्ट्र यांचे ते आजीव सभासद आहेत. त्यांनी भारतात व परदेशात 9 वेगवेगळ्या शहरांमध्ये सोलो एक्झिबिशन म्हणजे चित्र प्रदर्शन पक्ष्यांचं त्यांनी भरवलेले आहे. पक्ष्यांच्या उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी त्यांना विविध शाळांमधून, महाविद्यालयांमधून आणि प्रतिष्ठानांच्या मार्फत त्यांचा विशेष गौरव करण्यात आलेला आहे. त्यांना काही पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. त्यात महत्वाचं पारितोषिक म्हणजे माहिती आणि जनसंपर्क कार्यालय महाराष्ट्र शासन यांचं प्रथम पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. तसेच पक्षी मित्र मंडळ नाशिक, संकेत अकॅदमी पुणे, नॅशनल पिक्टोरियल फोटोग्राफी मुंबई या महत्वाच्या संस्थांकडूनही पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. मधुमक्षिका पालन, वनफुलांची जैवविविधता, रानभाज्या, पक्ष्यांना जपा या विषयांवर त्यांनी डॉक्युमेंटरी फिल्म्स सुंदर पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ते शाळा महाविद्यालयांमध्ये या फिल्म्स दाखवतात सुद्धा. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून त्यांनी जवळपास 500च्या वर व्याख्याने आणि स्लाइड शो शाळा महाविद्यालयांमध्ये आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा दाखवलेले आहेत. त्याचा विशेष कार्यक्रम म्हणजे जनजागृती 10,000 हा त्यांचा विशेष कार्यक्रम. या अंतर्गत त्यांनी 10,000 तुळस रोपांचं वाटप नाशिक परिसरामध्ये ओझोन दिनानिमित्त केलेलं आहे. तसेच 10,000 चिमण्यांचे घरटे यांचं वाटपही शाळकरी मुलांसाठी केलेलं आहे. मारुती चित्तमपल्ली लिखित अशी करावी वृक्ष लागवड या पुस्तकाच्या 10,000 प्रतींचं वितरण त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे. मित्रांनो, त्यांचे काही इतर उपक्रम पण आहेत. भारतातील एकूण 48 अभयारण्यांमध्ये त्यांनी भटकंती केलेली आहे आणि भरपूर छायाचित्र पक्ष्यांचे काढलेली आहेत. नेपाळ अभयारण्यामध्ये सुद्धा छायाचित्रण त्यांनी केलेलं आहे. ग्लोबल बर्ड वॉचर कॉन्फरन्स या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. महाराष्ट्र राज्य वन विभाग, व्याघ्र गणना व पक्षगणना यांच्यामध्ये सक्रिय सहभाग असतो. फॉरेस्ट डिपार्टमेंटला असे जे पक्षीमित्र असतात किंवा झुलॉजी प्राणीशास्त्र विषयाचे जे प्राध्यापक असतात त्यांची प्रचंड अशी गरज असते आणि त्याचाच एक भाग म्हणून नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याच्या पक्षी सूची तयार करण्यासाठी सरांचा प्रमुख सहभाग होता. दिवाळी अंक व दैनिक वृत्तपत्रामध्ये पक्ष्यांसंदर्भात वेळोवेळी त्यांनी लिखाण केलेले आहे. विविध टीव्ही चॅनेल्स, प्रतिक्रिया व चर्चासत्रांमध्ये सरांचा नेहमी सहभाग असतो. असे तोलामोलाचे वक्ते आणि अभ्यासक पक्ष्यांमध्ये प्रचंड मोठा अभ्यास, जवळपास 20 ते 25 वर्षापासून ते पक्ष्यांचा अभ्यास करतायत, फोटोग्राफी करतायत. असे तोलामोलाचे वक्ते, अभ्यासक आपल्याला या
वर्कशॉपसाठी लाभलेले आहेत. म्हणून मी त्यांचे पुनश्च स्वागत करतो आणि धन्यवाद देतो आणि त्यांचा या ठिकाणी परिचय संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढचं सूत्र खोडके सरांकडे सुपूर्द करतो. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद सर, आपण प्रास्ताविक करून दिला आणि मान्यवर श्री अनिल माळी सरांचा परिचय देखील विस्तृत करून दिला. यानंतर मी निमंत्रित करतो आपल्या महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर राम पेटारे सर यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब आर्यन शिंदे साहेब यांचा परिचय करून द्यावा. प्राध्यापक पेटारे सर. आवाज येतोय का सर माझा? हो सर, येतो. नमस्कार. आजच्या या पक्षी निरीक्षण आणि पक्षी संवर्धन कार्यशाळेच्या प्रसंगी ऑनलाईन उपस्थित झालेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोनवणे सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख ज्यांचं व्याख्यान आपण थोड्याच वेळात ऐकणार आहात ते माळी सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब शिंदे सर, त्याचबरोबर परिसरातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणींनो, त्यांना माझा नमस्कार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज विशेष करून उपस्थित असलेले प्रमुख अतिथी यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपणापुढे सादर आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सामोडे येथील रहिवासी माननीय श्री बाळासाहेब आर्यन शिंदे आहेत. अभियांत्रिकी पदवीधर असलेले बाळासाहेब शिंदे हे आपल्या पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ अभियंता म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर ते संस्थेच्या सर्वांगीण विकासात सतत कार्यरत आहेत. नवनवीन उपक्रम संस्थेच्या विविध शाखेमध्ये ते राबवितात. हा त्यांचा मुळात छंदच आहे. विशेष करून निसर्ग व प्राण्यांविषयी त्यांचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की मधमाशांविषयी त्यांचा अभ्यास करण्याची त्यांची अत्यंत छंद आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या शाळेमध्ये त्यांनी मधमाक्षिका पालनाचा उपक्रम समर्थपणे राबविलेला आहे आणि इतरांना देखील ते राबविण्याचे ते आग्रही असतात. पक्ष्यांच्या संदर्भात जर सांगितलं तर बाळासाहेबांचा देखील अभ्यास तेवढाच आहे आणि त्यामुळे ते अगदी त्याच्यामध्ये रस घेऊन या सगळ्या गोष्टींचे अवलंब करीत असतात. संस्था, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या कल्याणासाठी ते सतत धडपड करीत असतात. त्यांचे सर्वांशी मित्रत्वाचे नाते हा त्यांचा स्थायी भाव आहे आणि त्या म्हणूनच आज आपल्या कार्यक्रमासाठी ते मुद्दामून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि मला या कार्यक्रमात त्यांची अतिथीचा परिचय करून देण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खोडके सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर, आपण साहेबांचा परिचय करून दिला. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर एस.टी. सोनवणे सर यांचा परिचय मी अतिशय संक्षिप्त रूपात करून देत आहे. खर तर सरांना त्यांचा खूप दीर्घ परिचय करून दिलेला आवडत नाही. उपस्थित सर्वच विद्यार्थी, प्राध्यापक, सहकारी सरांना परिचित आहेत, परंतु एक सभापत्य म्हणून त्यांचा संक्षिप्त परिचय करून देणे हे माझं कर्तव्य आहे. सर नेहमी सांगतात कोणत्याही व्यक्तीचा परिचय असेल हे त्या व्यक्तीचं काम असेल, त्यांचं बोलणं, त्यांची कृती यामधूनच खऱ्या अर्थाने त्यांचा परिचय होत असतो. सरांनी ज्या वेळेपासून प्राचार्य पदाची धुरा सांभाळली तेव्हापासून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि पर्यायाने त्यामधून महाविद्यालयाचा विकास, महाविद्यालयाचं नाव झालं पाहिजे असा ध्यास आणि वसा घेऊन सर काम करीत आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले. अगदी या लॉकडाऊनच्या काळात देखील आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम अतिशय यशस्वीरित्या आयोजित केलेले आहेत. असे आमचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर एस.टी. सोनवणे सरांचा संक्षिप्त परिचय संपवतो. आणि विद्यार्थी मित्रांनो आणि उपस्थित सज्जनो, आपण सगळेजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात ते आजच्या कार्यक्रमाचे अतिथी, नाशिक स्थित पक्षी तज्ञ
माननीय श्री अनिल रतिलाल माळी सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना मार्गदर्शन करावे. माननीय माळी सर. हॅलो. हो सर. मला होस्ट करा ना सर. हो सर, करतो, लगेच करतो. Share होत नाही ना, बरोबर आहे. व्हिडिओ चालू करतो. थांबा तुम्ही. Mic बंद कर. माझा स्क्रीन दिसतोय. हॅलो. यू आर होस्ट म्हणून म्हटलंय. हो सर, झाले तुम्ही होस्ट सर. Share screen. हॅलो सर. हा, एक मिनिट. हो. स्क्रीन दिसते सर. हो हो सर, दिसते दिसते. आवाज येतोय व्यवस्थित. एकदम क्लिअर सर, काय प्रॉब्लेम. ओके. नमस्कार. आजचा जो वर्कशॉप आहे, वेबिनार आहे, इंडियन बर्ड्स कॉन्झर्वेशन अँड बर्ड वॉचिंग टेक्निक्स, या कार्यक्रमासाठी उपस्थित कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर S.T. सोनवणे सर, तसेच उपस्थित माननीय बाळासाहेब आर्यन शिंदे सर, संयोजन समितीचे माननीय डॉक्टर पाटोळे सर, माझे मार्गदर्शक आणि ज्यांनी माझा परिचय करून दिला ते माननीय प्राध्यापक डॉक्टर B.C. मोरे सर, उपस्थित माननीय डॉक्टर पवार सर, माननीय डॉक्टर पेटारे सर, माननीय डॉक्टर पगारे सर, माननीय डॉक्टर नांद्रे सर, माननीय डॉक्टर पाटील सर, माननीय डॉक्टर खोडके सर, उपस्थित सर्व प्राध्यापक, सर्व निसर्ग मित्र विद्यार्थ्यांना. आता काल परवाच आपण व्हिडिओ बघितले की हवामान बदलाचा आपण एक परिणाम बघितला आणि सटाणा परिसरातील काही गावांमध्ये अशा पद्धतीने बर्फवृष्टी झाली की यापूर्वी ती कधी झाली नव्हती. हे जे काही हवामान बदल होत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी जे जे वेगवेगळे क्रायटेरिया वापरले जातात त्याच्यामधला एक क्रायटेरिया पक्षी हा सुद्धा आहे. पक्ष्यांची जीवन पद्धती कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल होत आहेत, त्यानंतर त्यांचं स्थलांतर मध्ये काय बदल होत आहे, त्यांच्या वागणुकीमध्ये काय बदल होत आहे, अशा पद्धतीने अभ्यास केला जातोय आणि एकूणच हवामान बदलाचा त्याच्यावर कसा परिणाम होतो हे अभ्यासलं जात आहे. आता इथे सहभागी असलेले सर्व विद्यार्थी हे झुलॉजीचे विद्यार्थी असल्यामुळे हे जे पक्षी निरीक्षणाचं तंत्र आहे हे आपण समजावून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण पक्षी निरीक्षणाचं ओरिजिन बघितली किंवा सुरुवात कुठून झाली असं बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपले जे वेगवेगळे वेद आहेत, पौराणिक ग्रंथ आहे, यांच्यामध्ये सुद्धा त्यावेळेसच्या साधू महंत यांनी पक्ष्यांचा उल्लेख करून ठेवला आहे. पूर्ण वेदांचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की 250 प्रकारच्या पक्ष्यांचा उल्लेख त्यांच्या वेदांमध्ये आलेला आहे. जर आपण 16व्या शतकाचा विचार केला तर बाबर जे पहिले मुघल एम्परर होते त्यांच्या लिखाणामध्ये पाईड मैना या पक्षाचा विशेष अभ्यास आढळून आला. 18व्या शतकाचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्यांनी खऱ्या अर्थाने वर्गीकरण लिहिण्याला सुरुवात केली ते कार्ल लिनियस ऑफ स्वीडन, त्यांनी प्रॉपर क्लासिफिकेशन पक्ष्यांचं करायला सुरुवात केली. जर आपल्याला असं लक्षात येतं की पक्ष्यांचा जो अभ्यास आहे त्याच्या ब्रँचला किंवा त्याच्या विभागाला ऑर्निथॉलॉजी असं म्हटलं जातं, पक्षीशास्त्र.
आणि भारताचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्यावेळेस भारतामध्ये ब्रिटिश राज्य करत होते त्या कालावधीमध्ये मेजर फ्रँकलिन आणि W.H. साइक्स यांनी 1830 मध्ये एक कॅटलॉग तयार केलेला आहे आणि त्याचं नाव आहे बर्ड्स ऑफ बॉम्बे डेक्कन. त्या परिसरातल्या पक्ष्यांचे काही स्केचेस, काही फोटो आणि माहिती त्याच्यामध्ये छापली गेली होती. 20व्या शतकाचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर सलीम अली आणि त्यांचे मित्र डिलन रिप्ले यांनी पक्षी निरीक्षण हा छंद खऱ्या अर्थाने जगासमोर आणला, भारतीय लोकांसमोर आणला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भारतातल्या पक्ष्यांचा अभ्यास सुरू झाला असं आपल्याला लक्षात येतं. त्यासाठी ज्या वेगवेगळ्या संस्था काम करतात त्याच्यात भारतात जी प्रामुख्याने काम करणारी संस्था आहे ती आहे BNHS, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. तिची स्थापना 15 सप्टेंबर 1883 ला झाली. सुरुवातीला त्याच्यात बरेच ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी पदावर होते. त्यांनी सुद्धा भारतातल्या वेगवेगळ्या पक्षी सूची तयार करण्यामध्ये, पक्ष्यांचा अभ्यास करण्यामध्ये मोठा सहभाग नोंदवलाय. कोणते क्षेत्र महत्वाचे अभयारण्याच्या दृष्टीने हे सुद्धा त्यांनी त्यावेळेस लोकांच्या लक्षात आणून दिलंय. आता बर्ड वॉचिंग म्हणजे नक्की काय? बर्ड वॉचिंग इज or birding is the observation and study of birds with naked eye or through a visual enhancement device like binoculars. पक्षी निरीक्षणाला कोणताही खर्च येत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी सुद्धा पक्षी निरीक्षण करू शकतो. जर आपल्याला द्विनेत्री म्हणजे बायनोक्युलर मिळाली तर बायनोक्युलरने अजून चांगलं पक्षी निरीक्षण करता येतं आणि त्याच्यामुळे हा अतिशय साधा सोपा असा छंद आहे की ज्याच्यामुळे माणसाला निसर्गामध्ये रममान होता येतं. याच्यामध्ये जर आपल्याला बघितलं तर आपल्याला पक्ष्यांचे आवाज ऐकता येतात, त्यांच्या काही नोंदी ठेवता येतात आणि त्याच्यावरून जर आपण आपले कान आणि डोळे उघडे ठेवले तर त्यांचे जे वैशिष्ट्य आहे किंवा जे वेगळेपण आहे ते सुद्धा आपल्याला नोंदवता येतं. आणि पक्षी निरीक्षणाचा अभ्यास करणं याला एक सोशल रिझन आहे, सामाजिक ऍस्पेक्ट आहे. जर आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं तर लोक पक्ष्यांच्या निरीक्षणाहून ह्या कालावधीमध्ये किती पाऊस पडणार आहे, किती वेळाने पाऊस पडणार आहे अशा पद्धतीचे निरीक्षण त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांचे आहेत किंवा त्याचा अभ्यास आहे आणि तो सुद्धा आपल्याला माहिती झाला पाहिजे. आणि ऑर्निथॉलॉजिस्ट म्हणजे पक्षी शास्त्राचे जे अभ्यासक आहे ते त्याला शास्त्रीय पद्धत वापरतात पक्षी निरीक्षणासाठी. मग आता मी जसं आता म्हटलं की बर्ड वॉचिंग का केलं पाहिजे तर त्याला मुख्य रिझन आहे फॅसिनेटिंग क्रिएचर्स. पक्षी आपल्याला आकर्षित करतात कारण पक्ष्यांची जी हालचाल असतात, पक्ष्यांचे जे रंग असतात, पक्ष्यांचे जे आवाज असतात, त्यांची जी कृती आहे हे आपल्याला पक्ष्यांचं निरीक्षण करायला अतिशय सोपं आहे. म्हणजे जर तुलनेने आपण इतर प्राणी बघितले, समजा कीटक बघितले तर ते अशी अतिशय सूक्ष्म असतात. त्याला बघण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपकरण वापरावं लागतात. तेवढं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अशा पद्धतींचा उपयोग करावा लागतो. पण पक्ष्यांच्या बाबतीत तसं नाहीये. आपण अगदी घरापासून सुरुवात केली तरी आपल्या आजूबाजूला आपण पक्ष्यांचं निरीक्षण करू शकतो आणि त्याचा आनंद हा घेऊ शकतो. बर्ड वॉचिंग इज अ फील्ड हॉबी. आपल्याला पक्षी निरीक्षण घरात बसून करता येणार नाही. डॉक्टर सलीम अलींचं एक वाक्य आहे की पक्षी निरीक्षण हे गणित आणि भूमितीसारखं आपल्याला वर्गामध्ये किंवा 4 भिंतींच्या आत शिकवता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला फील्डवरती जावं लागेल, घराच्या बाहेर पडावं लागेल आणि आपली जर ती एकदा सवय झाली, एक हॉबी झाली तर आपल्याला ठिकठिकाणी पक्षी दिसतात. ब्युटिफुल लोकल प्लेसेस. पक्षी निरीक्षणाच्या निमित्ताने काय होतं की आपल्या आजूबाजूला ज्या अतिशय सुंदर जागा आहे, जंगलांचे पॅच आहे, देवराया आहेत, तिथे आपल्या आपोआप व्हिजिट होतात. ते स्थान पण बघून होतं आणि तिथलं पक्षी निरीक्षण सुद्धा होतं. फिजिकल फिटनेस की आपण काही किलोमीटर अंतर पक्षी निरीक्षण करताना चालून जातो आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. त्यानंतर जर आपण मानेचा आणि डोळ्यांचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं
की काही वेळेस आपण पक्षी बघण्यासाठी जमिनीच्या लेवलला बघतो, तर अचानक झाडांच्या फांद्यांवर बघतो किंवा झाडांच्या शेंड्यांवर बघतो आणि अचानक मागे पक्ष्यांचा आवाज आला म्हणून मागे वळून बघतो, तर याच्यामध्ये आपल्या शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो. त्याच्यात आपल्याला जे निरीक्षण क्षमता आहे, ऑब्झर्वेशनल स्किल, हे डेव्हलप होतं आणि उत्कृष्ट निरीक्षण क्षमता निर्माण झाल्यामुळे निसर्गामधले जे छोट्या छोट्या हालचाली, छोटे बारकावे आहे, ते आपल्याला नोंदवण्याची सवय लागते, निरीक्षणाची सवय लागते. आणि म्हणून पक्षी निरीक्षणासाठी आपण बाहेर पडलं पाहिजे आणि पक्ष्यांचे हे जे काही जीवनचक्र आहे ते अभ्यासलं पाहिजे. आता जर आपण पक्षी निरीक्षणातले रेकॉर्ड बघितले तर काय रेकॉर्ड आहे, 1971 मध्ये टेड पार्कर यांनी 626 पक्षी अमेरिकेमध्ये नोंदवले होते. तुम्हाला माहिती असेल की डार्विनने सुद्धा त्या काळामध्ये पक्ष्यांच्या काही नोंदी करून ठेवलेल्या आहे. पण नंतर ज्यावेळेस पक्षी निरीक्षण छंद फेमस झाला तर त्यावेळेस असं लक्षात आलं की हे जे टेड पार्कर होते यांनी अगदी ठराविक कालावधीमध्ये 626 पक्ष्यांच्या नोंदी ह्या करून ठेवल्या होत्या. नो स्ट्रायकर यांनी 6042 प्रजातींच्या नोंदी 2015 मध्ये केलेल्या होत्या आणि 2016 मध्ये अर्जन डॉर्सुस ऑफ नेदरलँड यांनी 6852 स्पेसीज केवळ एका वर्षामध्ये 40 देशांमध्ये व्हिजिट करून नोंदवल्या होत्या. आणि आम्ही त्यावेळेस गुजरातमध्ये होतो तर माझी सुद्धा यांच्याशी भेट झाली होती. त्यांचा प्रोग्राम इतका म्हणजे मिनिट टू मिनिट चॉकआउट केलेला होता की त्यांनी एक कॅलेंडर वर्षामध्ये 40 देशांना व्हिजिट केलं आणि पूर्ण तेवढ्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये 6852 प्रजातींची नोंद केली. म्हणजे पक्षी निरीक्षण छंद हा किती वरच्या लेवल पर्यंत पोहोचलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता प्रश्न असा आहे की जर आपण पक्षी बघितले तर ते आयडेंटिफाय कसे करायचे. आता इथे जे स्क्रीनवरती काही सिलोटी पिक्चर्स दिसत आहे, आउटलाईन्स दिसत आहे, ह्या प्रत्येक फॅमिलीचे हे एक बॉडी स्ट्रक्चर आहे आणि ते जर आपल्याला आपण लक्षात ठेवलं तर तो बर्ड कोणत्या फॅमिलीचा आहे हे आपण लगेच आयडेंटिफाय करू शकतो. आणि ते बघत असताना जर त्याच्या उपप्रजातींची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर त्याच्यासाठी त्याचे फिजिकल फीचर्स म्हणजे साईज, शेप, कलर्स याच्या नोंदी केल्या. बिहेवियर म्हणजे त्याचे कॉल, फीडिंग किंवा फ्लाइट किंवा गेट म्हणजे चालण्याची पद्धत यांच्या नोंदी केल्या. आता चालण्याची पद्धत म्हणजे काय की बऱ्याच वेळा लोक पक्षी निरीक्षणाला गेले की ते म्हणतात आम्हाला फक्त बगळे आणि कावळे दिसले. सगळ्यांचा असा समज असतो की पांढरे पक्षी म्हणजे बगळे आणि काळे पक्षी म्हणजे कावळे, परंतु तसं नसतं. त्या प्रत्येक पक्षाचे जर आपण तिथे चोच, पायाचा रंग, पंखांचा रंग, त्याची मानेची लांबी, त्याची चालण्याची पद्धत याचे जर निरीक्षण केले तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांच्यामध्ये फरक आहे आणि त्याच्यावरून आपण पक्षी हे चांगल्या पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो. त्यावेळेस फ्लेमिंगो किंवा गिधाड हे पक्षी आहे की हे डायरेक्ट बसल्या जागी टेक ऑफ घेऊ शकत नाही. जर गिधाड जमिनीवर उतरलेलं असेल तर ते 5-10 पावलं पळत जातं आणि विमानासारखं टेक ऑफ घेतं, म्हणजे नंतर ते हवेत उडत जातं. फ्लेमिंगो सुद्धा असं आहे, 10 ते 12 पावले त्याला अशी लागतात की तो सरळ रेषेत पळत जातो आणि मग हळूहळू वरती जातो. मग असे जे बिहेवियर आहे पक्ष्यांचे हे जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला पक्षी आयडेंटिफाय करणं सोपं होतं. आता पक्ष्यांचा हॅबिटॅट म्हणजे पक्ष्यांचा पत्ता असतो. पत्ता म्हणजे काय की जर आपण एखाद्या हॅबिटॅट मध्ये गेलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की इथे कोणते पक्षी दिसू शकतात. म्हणजे एक साधं उदाहरण घेतलं की तुम्ही टिटवी हा पक्षाचं नाव ऐकलेलं आहे, ज्याला रेड वॅटर लॅपिंग म्हणतो. जर हा टिटवी एखाद्याने सांगितलं तर झाडावरती एखादा पक्षी दिसतोय आणि दुसरा नवीन पक्षी निरीक्षक म्हटला की अरे तो पक्षी टिटवी आहे, तर ते घडणं शक्य नाही. याचं कारण असं की टिटवी कधीही झाडावर बसत नाही. ती जमिनीवर बसणारा पक्षी आहे, रानावरती राहणारा पक्षी आहे. मग तो झाडावरती आढळणार नाही कारण तो त्याचा हॅबिटॅट आहे. मग अशा पद्धतीने जर आपल्याला त्यांचे अधिवास आपल्याला माहित असतील तर त्या ठिकाणी जाऊन आपण त्या पक्ष्यांचे निरीक्षण हे करू शकतो. मग आपल्याला संभाव्य यादी माहिती पाहिजे
की जर आपण एखाद्या नदीच्या किनारी पक्षी निरीक्षण करणार असू तर तिथे कोणकोणते पक्षी दिसू शकतात. जर एखाद्या वेटलँड वरती पाणथळीवरती पक्षी निरीक्षण असं करणार असू तर तिथे कोणते पक्षी दिसू शकतात. अशा पद्धतीने आपण ती पक्षी सूची रेफर केली पाहिजे आणि मग आपल्याला पक्षी निरीक्षण करणं सोपं जातं. आता या ठिकाणी एक पक्षाचं डिटेल स्केच दिलेलं आहे की आपण एखादा नवीन पक्षी दिसला तर त्याची चोच कशी होती, त्याच्या भुवया कशा होत्या, त्याच्या पंखांवर कोणता रंग होता, पायाचा रंग कोणता होता, शेपटीचा रंग कोणता होता, त्याचा आकार कसा होता. अशा जर आपण नोंदी केल्या तर तो पक्षी नंतर आपण घरी येऊन रेफरन्स बुक मध्ये, फील्ड बुक मध्ये त्या ठिकाणी तो आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याची ओळख आपल्याला पटू शकते. आता हाऊ टू आयडेंटिफाय बर्ड आफ्टर यू ऑब्झर्व इट. जर आपल्याला फील्डवरती एक पक्षी दिसला आणि आपण आता जे आधी स्केच दाखवलं होतं अशा पद्धतीने एक रफ छोटस स्केच केलं आणि त्याचे शरीराचा रंग, चोचीचा रंग, पायाचा रंग, एक साधारण आकार जर स्केच करून ठेवला तर तो पक्षी आपोआप आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यासाठी काही फील्ड गाईड आहेत, ते तुम्ही तिथे प्रत्यक्ष फील्डवर वापरू शकतात. एखादा जर एक्सपिरियन्स बर्ड वॉचर तुमच्या परिचित असेल तर तुम्ही त्यांना फोन करून जर काही वैशिष्ट्य पक्ष्यांचे सांगितले तरी ते ताबडतोब त्या पक्षाचं आयडेंटिफिकेशन सांगतात. समजा हे सांगत असताना त्या पक्षाचा आकार किती होता हा जर आपल्याला सांगता आला, म्हणजे चिमणीपेक्षा मोठा, कावळ्यापेक्षा छोटा किंवा बगळ्या एवढा, अशा पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी त्याची माहिती त्या बर्ड वॉचरला दिली, त्याच्या चोचेचा आकार कसा होता हे जर सांगितलं तर ते आरामात त्या पक्षाचं वर्णन हे करू शकतात किंवा त्याचं नाव हे सांगू शकतात. त्याच्यासाठी लोकल ज्या चेकलिस्ट आहे ह्या रेफर केल्या पाहिजे. प्रत्येक क्षेत्राच्या, म्हणजे नाशिक शहराची असेल, नाशिक जिल्ह्याची असेल किंवा इतर जे जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्याच्या जवळपास चेकलिस्ट पब्लिश झालेल्या आहे. त्या चेकलिस्ट असतील तर आपल्याला आपल्या परिसरामध्ये कोणते पक्षी दिसतात हे आपण त्या ठिकाणी म्हणजे आयडेंटिफाय करू शकतो. आणि जर रेफरन्स बुक वापरायला आपण शिकलो तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला स्वतःला पक्षी ओळख ही आपण करू शकतो. जर रेफरन्स बुकचा विचार करायचा ठरवला तर आपल्याला डॉक्टर सलीम अली आणि डिलन रिप्ले यांनी जे लिहिलेलं आहे हँडबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान, हे पुस्तक इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ते पुस्तक आपण वापरू शकतो. पामेला रासहुसेन अँड जॉन अँडरसन यांचं सुद्धा पुस्तक वापरू शकतो. आता सध्या जे पुस्तक जास्तीत जास्त वापरलं जातं ते आहे ग्रिमिट अँड इन्स्किप. हे पुस्तक सुद्धा म्हणजे BNHS असतील किंवा इतर कॉलेजेसच्या लायब्ररीमध्ये सुद्धा ते अवेलेबल आहे आणि या पुस्तकांचा उपयोग करून आपण या पुस्तकांचा उपयोग रेफरन्स बुक म्हणून करू शकतो. आता बर्ड वॉचिंग करत असताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे एक तर फक्त 5 किंवा 10 जणांचा ग्रुप पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त ग्रुप नको आणि त्यांनी सर्वांनी शांतता ठेवायला पाहिजे. कारण असं असतं की जे वन्य पक्षी असतात ते खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यांना माणसाचं अस्तित्व जाणवलं, माणसाचा आवाज आला तरी ते लांब उडून जातात आणि आपल्याला त्यांचं दर्शन घेता येत नाही, निरीक्षण करता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी शांतता ठेवली पाहिजे. समजा ग्रुप मधल्या एखाद्याला जर एखाद्या फांदीवरती पक्षी दिसला तर जोरजोराने हात हलवून किंवा दुसऱ्यांना ओरडून सांगून अशी जर हालचाल केली तर तो पक्षी उडून जाण्याची शक्यता असते. म्हणून शांतता, फक्त बोटाने तिकडे खुणवलं आणि जर सांगितलं की त्या फांदीवरती एक बारीक पक्षी दिसतंय एवढं फक्त ऍक्शनने सांगितलं तर आपल्याला त्याचं जास्तीत जास्त वेळ निरीक्षण हे करता येऊ शकतं. आपण जसं मी म्हटलं की पक्षी आणि आदिवास हे एक खूप चांगलं रिलेशन आहे. याचा अभ्यास तिथे माहिती आपल्याला पाहिजे की वेटलँड वरती गेल्यानंतर आपल्याला कोणते पक्षी दिसू शकतात, प्लॅट्यू वरती गेलं तर तिथे कोणते पक्षी दिसू शकतात. हा अभ्यास जर आपला असेल तर आपल्याला पक्षी आयडेंटिफाय करणं किंवा पक्षी निरीक्षण करणं खूप सोपं जातं. सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षी निरीक्षण करताना संयम ठेवला पाहिजे. तिथे असं नसतं. आता आम्ही बऱ्याच वेळा बर्ड वॉचिंगला बर्ड काउंटिंगला जातो त्यावेळेस लोक म्हणतात की तुम्हाला कसे पक्षी दिसतात. आपण त्या ठिकाणी संयम ठेवला तर पक्षी त्याची जी नियमित हालचाल करत असतो त्याच्यामुळे त्याच्याकडे आपलं आपोआप लक्ष वेधलं जातं आणि आपल्याला चांगले पक्षी दिसू शकतात. आपण जर शांत थांबलो असो किंवा शांत बसलो असो
तर अगदी 10-15 फुटावरती सुद्धा आपल्याला पक्षी दिसतात आणि त्यांचं निरीक्षण करणं आपल्याला सोपं जातं. आता ह्या बर्ड वॉचिंग टिप्स मध्ये अजून एक महत्वाची टिप आहे, ती म्हणजे केमोफ्लेज ड्रेस. आपला जो गणवेश आहे तो परिसराशी मिळतं जुळतं असलं पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने मिलिटरीचे लोक केमोफ्लेज ड्रेस घालतात, हिरवट पिवळट असं जे पेंटिंग केल्यासारखं जो गणवेश असतो, किंवा जर तुम्ही एखाद्या म्हणजे समजा आता रखरखीत वनात जाणार असाल की जिथे सागाचं वन आहे आणि तिथे खूप पानगळ झालेली आहे, तर तिथे आपण खाकी ड्रेस घालून गेलो तर अशा पद्धतीने परिसराशी मिळता जुळता ड्रेस तिथे घालायला पाहिजे. जंगलात जाताना कधी पांढरा पिवळा किंवा लाल असे कपडे घालून जाऊ नये. जर असे भडक रंगाचे कपडे घातले तर त्या ठिकाणी पक्ष्यांना त्वरित लक्षात येतं की इथे काहीतरी डिस्टर्बन्स आहेत आणि पक्षी उडून लांब जातात. म्हणून परिसराशी मिळते जुळते असे आपला गणवेश असला पाहिजे. त्यानंतर लुक अराउंड अँड स्टे अलर्ट. आपण चारही बाजूला सतत जागरूक असलं पाहिजे की काही हालचाल होते का, काही घटना घडते का, आणि आपण ती नोंदवू शकतो किंवा त्याचं निरीक्षण हे करू शकतो. शक्यतो पक्षी निरीक्षण करताना काय करायचं की सूर्य आपल्या मागे असला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या समोर जे झाड असेल त्या झाडावरती चांगल्या प्रकारे ऊन पडलेलं असेल आणि त्याच्यामुळे त्याच्यावरच्या हालचाली आणि पक्षी निरीक्षण करणं आपल्याला सोपं जातं. अनेक वेळा अशा घटना घडतात की आपण एकाच दिशेला बघत असतो आणि आपल्या डाव्या बाजूला किंवा मागच्या बाजूला एखादा शिकारी पक्षी येतो आणि तो दुसऱ्या पक्षाला किंवा एखाद्या सापाला उचलून नेतो. म्हणून आपलं चौफेर लक्ष असलं पाहिजे की काय घटना घडते आणि आपण त्या घटनेचा साक्षीदार होतोय. आता जगभर एक रूल फेमस आहे, तो म्हणजे 80-20 रूल. हा 80-20 रूल काय आहे तर बघा, फोकस ऑन 20% ऑफ बर्ड्स दॅट आर बीइंग सीन 80% ऑफ द टाइम्स. समजा तुम्ही तुमच्या गावातल्या पक्ष्यांचा अभ्यास करताय किंवा गावाच्या परिसरातील पक्ष्यांचा अभ्यास करताय, असं एक गृहीत धरा की तिथे 100 प्रकारचे पक्षी आहेत आजूबाजूला, आणि तुम्हाला त्यातले 20% पक्षी जर चांगल्या पद्धतीने माहित असतील तर आपल्याला हा 80-20 रूल फॉलो करता येतो. आणि जर 20% पक्षी तुम्हाला चांगले माहित असतील तर आपलं पुढच्या पक्षी निरीक्षणाचं काम हे सोपं होतं. कारण जे कॉमन बर्ड्स आहे ते पटापट आपण ओळखू शकतो, त्यांच्या नोंदी करू शकतो, आणि जे पक्षी आपल्याला अपरिचित आहे, ज्यांचे वैशिष्ट्य काहीतरी वेगळे दिसत आहे, ते त्यांच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. म्हणून 80-20 रूल हा वापरला जातो. 20% बर्ड्स दॅट आर मोस्ट कॉमन इन युअर एरिया. आपल्या परिसरामध्ये 20% पक्षी हे अतिशय कॉमन असतात. म्हणजे तुम्हाला सांगितलं की तुम्ही वारंवार पक्षी निरीक्षण करायला लागलं तर तुमची स्वतःची एक लिस्ट तयार असते की आपण या ठिकाणी गेल्यानंतर एवढे पक्षी दिसतील म्हणजे दिसतील. त्याच्यामुळे आपल्याला तिथली चेकलिस्ट माहित असली पाहिजे. नंतर मास्टरिंग देअर आयडेंटिफिकेशन बाय साईट अँड साऊंड. हे जे 20% पक्षी आहे हे नुसते आपल्याला दिसले तरी ओळखता आले पाहिजे आणि त्यांचा आवाज आला तरी ओळखता आलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस पक्षी समोर येऊन आपल्याला दर्शन देईलच असं नाही, त्याचं निरीक्षण करता येईलच असं नाही. तर काही वेळेस झुडपांच्या मध्ये तो पक्षी असतो आणि आपल्याला अचानक त्याचा आवाज येतो आणि त्या आवाजावरून सुद्धा आपण पक्षी आयडेंटिफाय करू शकतो की इथे सनबर्ड आहे किंवा इथे मैनाचा आवाज येतोय किंवा इथे हॉर्नबिलचा आवाज येतोय. म्हणजे अशा पद्धतीने हे जे 20% पक्षी आहे हे नुसते दिसण्याने, ओझरते दिसण्याने आणि त्यांच्या आवाजावरून आपण आयडेंटिफाय करू शकलो तर असं म्हटलं जातं, बर्ड वॉचिंग रॉकस्टार व्हेरी क्विकली. तुम्ही त्या परिसरामधले उत्कृष्ट पक्षी निरीक्षक होऊ शकतात. म्हणून आपण पहिले कॉमन बर्ड्स वरती लक्ष केंद्रित केलं की आपल्या इथे कोणते कॉमन बर्ड्स आहे, आणि साधारण 20% कॉमन बर्ड्स माहित झाले, त्यांचा आवाज आणि त्यांचं दिसणं याच्यावरून आपण ते आयडेंटिफाय करायला लागलो, तर नंतरचं पक्षी निरीक्षण आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने आणि शास्त्रीय पद्धतीने करता येतो. म्हणून या रूलला 80-20 रूल असं म्हटलं जातं. इक्विपमेंट अँड टेक्नॉलॉजी. आता पक्षी निरीक्षण करताना आपल्याला साधं उघड्या डोळ्यांनी सुद्धा पक्षी निरीक्षण करता येतं, पण जर अजून शास्त्रीय पद्धतीने करायचं असेल तर त्या ठिकाणी काही साहित्य वापरता येतं. त्याच्यामध्ये बायनोक्युलर्स आहेत, द्विनेत्री,
बायनॉक्युलर जर आपण बघितलं तर साधारण 3,000 पासून तर अगदी 3 लाख रुपयापर्यंत सुद्धा वेगवेगळ्या बायनॉक्युलर्स भेटतात. त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि आपण आपल्या क्षमतेनुसार किंवा आपण किती रुपये त्याच्यावरती खर्च करू शकतो यानुसार आपण त्याच्यात बायनॉक्युलर मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. एक साधारण ऑलिम्पस किंवा निकॉनची 3-4 हजार रुपयाची बायनॉक्युलर घेतली तरी आपण चांगल्या पद्धतीने पक्षी निरीक्षण हे करू शकतो. आता बायनॉक्युलर घेताना कोणती घेतली पाहिजे, कारण आम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं की अगदी 300 रुपयाची सुद्धा बायनॉक्युलर रस्त्यावरती विकायला असते, पण ती घेऊन बघितले तर आपल्याला काचेच्या पलीकडे काही दिसत नाही. मग कोणत्या बायनॉक्युलर्स घेतल्या पाहिजे, तर त्याचे जे मॅग्निफिकेशन आहे ते आहेत 8x40. आता 8x40 म्हणजे काय किंवा 10x50 म्हणजे काय, तर पक्षी निरीक्षणासाठी सर्वात चांगली बायनॉक्युलर ही 8x40 ची असते आणि ती अवेलेबल नसेल तर 10x50 ची बायनॉक्युलर घ्यावी. आता या 8x40 बायनॉक्युलर मध्ये काय होतं, 8 रिप्रेझेंट द डिग्री ऑफ मॅग्निफिकेशन. म्हणजे जो पक्षी आपल्याला उघड्या डोळ्यांनी जितक्या आकारात दिसणार होता त्याच्यापेक्षा 8 पट मोठा या बायनॉक्युलरने आपल्याला तो दिसू शकतो. म्हणून तो तिथे 8 हा मॅग्निफिकेशन इंडिकेट करतो आणि 40 म्हणजे हा इथला जो पुढचा भिंग आहे त्याचा जो व्यास आहे तो तिथे दिलेला असतो मिलीमीटर मध्ये. आणि मग याच्यातल्या ह्या डायमेन्शनचा उपयोग करून त्या ठिकाणी आपण उत्कृष्ट पक्षी निरीक्षण करू शकतो. पक्षी निरीक्षणासाठी 8x40 ही बायनॉक्युलर सर्वात चांगली मानली जाते आणि आता बऱ्याच स्पेसिफिकेशनच्या बायनॉक्युलर बाजारामध्ये अवेलेबल आहे. ऑलिम्पस या कंपनीचे बायनॉक्युलर 3,000 रुपयापासून बाजारात अवेलेबल आहे. तुम्ही ते ऑनलाईन पण सर्च करू शकता. त्यानंतर अजून चांगलं पक्षी निरीक्षण करायचं असेल तर त्या ठिकाणी स्पॉटिंग स्कोप, एखाद्या पक्ष्याचं बिहेवियर किंवा जास्तीत जास्त काळ जास्तीत जास्त तास आपल्याला जर ऑब्झर्वेशन करायचं असेल तर तिथे स्पॉटिंग स्कोपचा उपयोग केला जातो. आता जसं बायनॉक्युलरला द्विनेत्री म्हणजे दोन्ही डोळ्यांनी आपण ते बघू शकत होतो, याच्यात आपण एकाच डोळ्याने बघू शकतो. याची किंमत साधारण एक 15-16 हजार पासून ते अगदी 2 लाख 3 लाखापर्यंत सुद्धा अवेलेबल आहे. आणि आत्ताचे लेटेस्ट जे स्पॉटिंग स्कोप आहे तर यांना असे अटॅचमेंट आलेले आहे बघा की तिथे आपण आपला मोबाईल जोडून डायरेक्ट फोटो सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला एखादा पक्षी दिसला आणि त्याचं आयडेंटिफिकेशन करता आलं नाही तर आपण तिथे पटकन मोबाईल जोडलेला असेल तर त्या मोबाईलच्या सहाय्याने त्या पक्षाचा फोटो काढून घेऊ शकतो आणि नंतर रेफरन्स बुकच्या सहाय्याने त्याला आयडेंटिफाय करू शकतो. हे जे स्पॉटिंग स्कोप असतात याला मुख्यतः ट्रायपॉड वापरावा लागतो. हा एका हातात म्हणजे एक नेत्री असल्यामुळे हातात धरून त्याच्याने व्यवस्थित आपल्याला निरीक्षण करता येत नाही. वेटलँडच्या अभ्यासासाठी याचा मुख्य उपयोग होतो की समजा पाण्यावरती तरंगणारे पक्षी असतील आणि जर स्पॉटिंग स्कोपने आपण त्या पक्ष्यांवरती कॉन्सन्ट्रेट केलं तर त्यांची पाण्यावरती कशी हालचाल होते, ते खाद्य मिळवण्यासाठी कशा पद्धतीने पाण्यामध्ये डुबकी मारताय, कोणते कंदमुळं खाताय, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्यांचं निरीक्षण हे करू शकतो आणि त्याचे फोटो सुद्धा घेऊ शकतो. आता याच्यासाठी फील्ड गाईड्स अवेलेबल आहे. जसं मी सांगितलं बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे डॉक्टर सलीम अलींचं की जे सर्व पक्षी निरीक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. म्हणजे आज भारतातले जेवढे पक्षी निरीक्षक तयार झालेले त्यांनी सर्वात पहिल्यांदा याच पुस्तकाला फॉलो केलेलं आहे आणि त्याच्यात अतिशय सूक्ष्म असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्याच्यामुळे उत्कृष्ट पक्षी निरीक्षक तयार व्हायला त्याची मदत होते. नंतर मराठीमध्ये भारतातील पक्षी डॉक्टर सलीम अली यांचं एक पुस्तक ट्रान्सलेट केलं गेलेलं आहे, पॉकेट गाईड टू द बर्ड्स ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट. हे ग्रिमिट आणि इन्स्किप यांचं पुस्तक वापरलं जातं. बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे डॉक्टर सलीम अली आणि डिलन रिप्ले यांनी लिहिलेलं पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. असे फील्ड गाईड्स आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ज्या नेचरच्या संस्था आहे म्हणजे BNHS असतील, WWF असतील किंवा काही प्रकाशक आहे यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि ते घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांचा उपयोग करू शकतो. जर आपल्याला पक्षी निरीक्षणाची एक जी विंग डेव्हलप होते ती म्हणजे साऊंड रेकॉर्डिंग किंवा कॉल रेकॉर्डिंग. आता पक्ष्यांचा आवाज रेकॉर्ड करणं ही एक कला आहे आणि त्याला जर साहित्याची जोड दिली तर आपण अतिशय
छान पद्धतीने त्या ठिकाणी पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करू शकतो. आपण जर उत्कृष्ट पक्षी निरीक्षक झालो, पक्ष्यांचे निरीक्षण करायला लागलो, तर आपल्याला वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज हे तिथे रेकॉर्ड करून घेता येतात. आता याच्यासाठी बर्ड कॉल रेकॉर्डर काही ऍप सुद्धा अवेलेबल आहे. ते ऍप जर आपण डाउनलोड केले तर त्या ठिकाणी डायरेक्ट पक्ष्यांचा आवाज आपण मोबाईल मध्ये सुद्धा रेकॉर्ड करू शकतो आणि त्याच्याने त्या पक्ष्यांचं लोकेशन, त्याचं निरीक्षण, आयडेंटिफिकेशन आणि सेक्सिंग ऑफ बर्ड्स, म्हणजे तो आवाज करणारा पक्षी नर होता की मादी होता हे सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता जे डिजिटली एकदम चांगलं इक्विपमेंट बाजारात अवेलेबल आहे ते आहे H4n प्रो डिजिटल मल्टी ट्रॅक रेकॉर्डर. साधारण एक 12-13 हजारच्या पुढे हे इक्विपमेंट भेटतं आणि याच्याने अतिशय सुंदर असा पक्ष्यांचा आवाज रेकॉर्ड करता येतो. आणि जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर कोणत्याही इक्विपमेंट न घेता आपल्याकडे जे मोबाईल अवेलेबल आहे, काही ऍप आहेत, ते जर डाउनलोड केले तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या पक्ष्यांचे आवाज हे तिथे रेकॉर्ड करू शकतो. नंतर पक्षी निरीक्षण करताना अजून एक महत्वाचं आहे की जर आपण कॅमेरे वापरले तर पक्ष्यांचं निरीक्षण आणि आयडेंटिफिकेशन करणं हे सोपं होतं. त्यानंतर आपण छायाचित्रण केल्यानंतर ते इतरांना दाखवू शकतो आणि त्याच पद्धतीने त्याचे प्रदर्शन सुद्धा भरू शकतो, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतो. तर फोटोग्राफीसाठी असे टेलिस्कोपिक कॅमेरे वापरले जातात. त्यांची किंमत अगदी एक म्हणजे P900 सारखा कॅमेरा आहे की ज्याची किंमत 30,000 पासून पुढे आहे, की तिथून चांगल्या पद्धतीने बर्ड वॉचिंग आपण करू शकतो आणि अगदी 50-70 मीटर वरती असलेला पक्षी सुद्धा शार्प त्याचा फोटो घेऊ शकतो. आणि अशी जर किंमत बघितली अगदी 10 लाखाच्या पुढे सुद्धा लेन्सेस अवेलेबल आहे. व्हिडिओग्राफी करताना व्हिडिओग्राफीचा सुद्धा पक्ष्यांचा बिहेवियरचा अभ्यास करताना खूप उपयोग होतो. पक्ष्याची वागणूक कशी होती, पक्षी कसा खात होता, पक्षी कसा आवाज करत होता हे आपण व्हिडिओग्राफीतून रेकॉर्ड करू शकतो. आणि जर आपण अशा पद्धतीने ट्रायपॉडला व्हिडिओ कॅमेरे आणि फोटो कॅमेरे लावून ठेवले तर आपण चांगल्या पद्धतीने व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करू शकतो. म्हणजे जर आपण पुढे त्याच्यात पक्षी निरीक्षण छंद अजून व्हायचा ठरवलं तर त्याला या साहित्याची जोड ही देता येते. हे करत असताना काही टिप्स आहे की काय होतं, अचानक सूचना येते की आपल्याला एका क्षेत्र भेटीला जायचंय किंवा सहलीला जायचंय आणि आपण काय करतो, पटापट कोणाच्या तरी कॅमेरा मागून घेतो आणि सांगतो की मी उद्या सहलीला चाललोय आणि मी तिथं फोटो काढून आणतो. आणि प्रत्यक्ष फील्डवरती गेल्यानंतर आपण ते इक्विपमेंट कशासाठीचं आहे आणि कशासाठी आणलं हे माहित पाहिजे. कारण समजा त्या कॅमेऱ्याला जरी तो SLR कॅमेरा असला आणि त्याला जर लेन्स नॉर्मल लेन्स असला 50 mm चा, तर त्याच्याने आपण पक्ष्यांचे छायाचित्र घेऊ शकत नाही. म्हणून कॅरी राईट इक्विपमेंट. तर त्याला वेगवेगळे लेन्सेस असले पाहिजे. जर टेली किंवा झूम लेन्स असेल तर त्या ठिकाणी आपण पक्ष्यांचा किंवा वन्यजीव छायाचित्रांचा फोटोग्राफीला तो उपयोग ठरू शकतो. आणि नो हाऊ टू यूज इक्विपमेंट. तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की अरे याला कोणतं बटन ऑन करायला पाहिजे होतं, कोणत्या ठिकाणी आपण हे ठेवायला पाहिजे होतं की ज्याच्यामुळे चांगला फोटो आला असता, हे लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे पूर्ण सहलीची मजा जाते. म्हणून कमीत कमी आपण जे इक्विपमेंट फील्डवरती नेणार आहे ते कसं वापरायचं, त्याचे लिमिटेशन काय आहे हे आपण माहीत करून घेतलं पाहिजे. व्हाय सर्वे ऑर काउंट बर्ड्स. आता सर्वात महत्वाचं आहे की पक्षी निरीक्षण किंवा पक्ष्यांचे सर्वे आणि काउंट का केले. आता ज्या वेळेस आपण काही बातम्या ऐकतो, जसं तुम्ही ग्रेट इंडियन बस्टर्ड मार्डोक या पक्षाचं नाव ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की भारतामध्ये आता फक्त ज्याचं नावच होतं ग्रेट इंडियन बस्टर्ड, म्हणजे मार्डोक हा पक्षी फक्त भारतामध्ये आढळायचा आणि त्याची संख्या केवळ आता 200च्या आसपास शिल्लक आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी आता प्रयत्न चालू आहे. मग जर असा पक्षी की तो फक्त आपल्या क्षेत्रामध्ये आढळत होता, त्याची शिकार आणि त्याच्या आदिवासाच्या नष्टतेमुळे त्याची संख्या कमी होत गेली आणि आता तो नामशेषाच्या मार्गावरती आलाय. जर हे सर्वेतून लक्षात आलं नाही तर आपण त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही. आता बघा या ठिकाणी हा जो पक्षी दिसतोय हा आहे सारस क्रेन, इंडियन सारस क्रेन. त्याला सारस क्रौंच असं म्हणतो.
3.5-4 फूट उंचीचा हा पक्षी ज्यावेळेस त्या ठिकाणी भारतातला सर्वात उंच आणि म्हणजे उडणारा पक्षी असल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात शिकार केली गेली. हा पक्षी भाताच्या शेतामध्ये अंडी घालतो, त्याच्यामुळे त्याची अंडी पळवली गेली आणि या कारणास्तव जर फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर आता महाराष्ट्रामध्ये फक्त 70 पक्षी शिल्लक आहे आणि हे सुद्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या एरियामध्ये शिल्लक आहे. आणि याचा जर आपण आता आदिवासाचे पूर्व इतिहास बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा इंडियन सारस क्रेन अगदी आपल्या परिसरामध्ये म्हणजे अगदी सटाणा असेल, नाशिक असेल, त्यानंतर पिंपळनेर, जळगाव अशा विविध परिसरांमध्ये त्या काळात नोंदी केलेल्या आहेत. आणि आदिवासांच्या नष्टतेमुळे किंवा मानवाचा जो हस्तक्षेप आहे त्याच्या आदिवासामधला, या कारणास्तव हा पक्षी आपल्या एरियातून कमी कमी होत गेला आणि तो फक्त आता गडचिरोलीकडच्या भागामध्ये ढकलला गेला आणि आता त्याची संख्या फक्त 70च्या आसपास शिल्लक आहे. म्हणून अशा पद्धतीचे सर्वे केले गेले पाहिजे, पक्ष्यांची मोजणी केली गेली पाहिजे, तरच आपल्याला लक्षात येऊ शकतं की कोणत्या पक्ष्यांची किती संख्या कमी झाली किंवा किती वाढते. आणि टू असेस द कॉन्झर्वेशन स्टेटस ऑफ स्पेसिस, त्या पक्षी प्रजातीला वाचवण्याची किती गरज आहे हे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी सर्वे आणि बर्ड काउंट हे अत्यंत महत्वाचे आहे. आता हे सर्वे करण्याचे सुद्धा काही टेक्निक्स आहेत. त्याच्यात जे टेक्निक वापरले जातात त्याच्यात आहे पॉइंट काउंट मेथड, लाईन ट्रान्झॅक्ट मेथड, टेरिटोरियल मॅपिंग आणि मिस्ट नेटिंग. आता हे काय आहे ते आपण एक थोडक्यात बघू. पॉइंट काउंट मेथड मध्ये काय होतं की समजा आपण एका क्षेत्राचा अभ्यास करणार आहे तर त्या ठिकाणी आपण मध्यभागी जाऊन उभं राहिल्यानंतर आपल्या चारही बाजूंना एक डायमीटर ठरवून घ्यायचा की साधारण 25 मीटरच्या आतमध्ये जे पक्षी दिसतील तेवढेच नोंदवायचे. त्याचा वेळ सुद्धा ठरवून घ्यायचा, 3 ते 10 मिनिटापर्यंत एकाच ठिकाणी थांबायचं. आपल्या आजूबाजूला 25 मीटरच्या रेडियस मध्ये किंवा जर खूप मोकळं मैदान असेल तर 50 मीटरच्या रेडियस मध्ये किती पक्षी दिसत आहेत तेवढे नोंदवायचे आणि एक 10 मिनिटानंतर परत ह्या रेडियसच्या बाहेर जाऊन पुढच्या ठिकाणी जाऊन थांबायचं आणि परत त्याच्या आजूबाजूचे पक्षी नोंदवायचे. अशा पद्धतीने ही पॉइंट काउंट मेथड ही वापरली जाते. पॉइंट काउंट मेथड मध्ये कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल रेडियस म्हणजे आपण दरवेळेस ठरवून घ्यायचं की दरवेळेस एक तर 25 मीटर मधलेच पक्षी नोंदवायचे किंवा 50 मीटर मधलेच नोंदवायचे. जर खूप मोकळं मैदान असेल तर तुम्ही अगदी 100 मीटर पर्यंतचा सुद्धा एरिया घेऊ शकतात, 100 मीटरच्या पूर्ण रेडियस मधला, आणि तिथले पक्षी हे नोंदवू शकतात. त्याच्यासाठी मात्र एक क्षेत्र फिक्स केलं पाहिजे. त्यानंतर पॉइंट काउंट मल्टी पॉइंट काउंट मेथड म्हणजे काय की असं गृहीत धरा की तुमच्या गावाच्या आजूबाजूला जे छोटासा एक पॅच आहे तर त्या पॅचचा अभ्यास करायचा आहे. एक साधारण असं 2 स्क्वेअर किलोमीटरचा तुम्ही पॅच घेतला आणि या पॅचचा अभ्यास करायचा असं जर तुम्ही घेतलं तर त्या पॅच मध्ये सुद्धा जे मायक्रो हॅबिटॅट आहे, म्हणजे समजा इथे एक छोटासा तलाव असेल तो तुम्ही एक पॉइंट काउंट साठी घेतला, एखादं जंगलाचं क्षेत्र आहे, एखादं माळरानाचं थोडासा पॅच आहे, एखादे म्हणजे त्या ठिकाणी पठारासारखा प्रदेश आहे, असे जर छोटे छोटे मायक्रो हॅबिटॅट तयार केले, आपल्या नोंदी करायला सुरुवात केली आणि तिथे प्रत्येक ठिकाणी दर महिन्याला जाऊन हे पॉइंट काउंट मेथडचा विचार केला तर एका वर्षानंतर आपल्याला त्या प्रत्येक मायक्रो हॅबिटॅट मध्ये कोणते पक्षी दिसले हे आपल्याला नोंदवता येऊ शकतं आणि तिथली चांगल्या पद्धतीने चेकलिस्ट ही तयार होऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीने मल्टिपल पॉइंट काउंट मेथड आपल्याला तिथे वापरता येते. आता दुसरी एक पद्धत आहे वेटलँड लाईन ट्रान्झॅक्ट मेथड. लाईन ट्रान्झॅक्ट मेथड मध्ये काय होतं की आपण एक सरळ समजा 2 किलोमीटरचा एक क्षेत्र निवडलंय की ज्याच्यामध्ये एक पाऊलवाट आहे, तर त्यावेळेस काय करायचं की आपण एक सुरुवात केल्यानंतर एक 20-25 पावलं पुढे जायचं, त्या तिथून डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला बघायचं. तिथे सुद्धा जर आपण एक ठरवून ठेवलं की डाव्या बाजूला 25 मीटर आणि उजव्या बाजूला 25 मीटर एवढंच बघायचं, तिथले पक्षी नोंदवायचे, परत 2 मिनिटांनी पुढे जायचं,
परत डाव्या बाजूला बघायचं, उजव्या बाजूला बघायचं, ते पक्षी नोंदवायचे, परत पुढे जायचं. असं जर साधारण 2 किलोमीटरचा एरिया आपण कव्हर केला तर ती जी पद्धत आहे ती आहे लाईन ट्रान्झॅक्ट मेथड. याला सुद्धा आपण जर स्वतः नॉर्म्स ठरवून घेतले की दोन्ही बाजूला फक्त 10 मीटर नोंदवायचे. समजा दाट जंगल असेल तर आपण 10 मीटरच्या पलीकडे बघू शकत नाही, म्हणून ते ठरवून घ्यायचं की दोन्ही बाजूला फक्त 10-10 मीटर बघायचं. जर ओपन एरिया असेल तर तुम्ही 20 मीटरचा क्रायटेरिया लावू शकतात आणि एका सरळ रेषेमध्ये 2 किलोमीटर जाऊन त्या ठिकाणी ते पक्षी हे नोंदवू शकतात. टेरिटोरियल मॅपिंग और स्पॉट मॅपिंग मेथड इज मोर डिफिकल्ट टू कॅरी आउट डेन्सली व्हिजिटेड हॅबिटॅट्स. जिथे दाट जंगल आहे तिथे ही पद्धत वापरणं थोडंसं अवघड जातं. Size of plot depends on vegetation structure and bird densities. ही पद्धत वापरताना तिथे किती साधारण डेन्सिटी आहे पक्ष्यांची आणि तिथलं व्हेजिटेशन कसं आहे याच्यावरती ती अवलंबून असते. आणि सर्वे करताना नेहमी सकाळी किंवा ब्रीडिंगच्या सीझन मध्ये ही पद्धती वापरली जाते. आता जे BNHS किंवा WWF सारख्या संस्था आहेत त्या मिस्ट नेटिंग ही पद्धत वापरतात. या मिस्ट नेटिंग मध्ये काय केलं जातं की एक मिस्ट नेट म्हणजे हॉलीबॉल सारखी जाळी असते, ती जाळी त्या ठिकाणी टाकली जाते आणि तिथे पक्ष्यांसाठी खाद्य अवेलेबल असतं अशा ठिकाणी ती टाकली जाते आणि तिथे हे पक्षी उतरतात. पक्षी उतरल्यानंतर त्या जाळीत अडकतात. अडकल्यानंतर ते पक्षी विशिष्ट शास्त्रीय पद्धतीने सोडवले जातात. त्यांच्या पायांमध्ये अशा पद्धतीने रिंग टाकले जातात. आता फ्लॅप पद्धत वापरली जाते, म्हणजे अशा पद्धतीचे एक जसं स्टिकर असतं अशा पद्धतीचा एक स्टिकर किंवा फ्लॅप असतो. त्या फ्लॅपला सुद्धा नंबरिंग केलेलं असतं आणि तो त्या पक्ष्यांच्या पायात अडकवले जातात. आणि याचा फायदा काय होतो की जर अगदी 100 मीटर वरती जरी एखाद्या पक्षाच्या पायामध्ये फ्लॅप दिसला आणि उत्कृष्ट लेन्सने किंवा व्हिडिओने त्याचं व्हिडिओग्राफी केली गेली तर तो पक्षी कुठे रिंग केला होता, कोणत्या देशात किती तारखेला रिंग केला होता हे आयडेंटिफिकेशन करणं सोपं जातं. म्हणून ही अशा पद्धतीची एक पद्धत वापरली जाते. ही पद्धत कोणी सामान्य म्हणजे संस्था किंवा व्यक्ती ही वापरू शकत नाही. ही ठराविक संस्थांनाच परवानगी दिलेली आहे की जशी भारतामध्ये बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी BNHS, WWF अशा मोजक्या संस्थांनाच ही परवानगी दिलेली आहे ही पद्धत वापरण्याची. आता बर्ड सर्वे टूल्स मध्ये ह्या मुख्यतः या गोष्टींचा समावेश होतो, ज्याच्यामध्ये बायनॉक्युलर आहे, स्पॉटिंग स्कोप आहे. त्याच्यात आपल्याला बर्ड गाईडची बुकची गरज असते की आपण पक्षी निरीक्षण करून आल्यानंतर ताबडतोब जर पक्षी आयडेंटिफाय करून घेतले आणि ते नोंदवायची सवय लावली तर अत्यंत चांगली आहे. म्हणजे डॉक्टर सलीम अलींचं पक्षी निरीक्षणाची एक ख्याती अशी होते की ते दररोज संध्याकाळी त्या ठिकाणी आज दिवसभरात बघितलेल्या पक्ष्यांच्या नोंदी केल्याशिवाय ते जेवण करत नव्हते किंवा झोपत नव्हते. त्याच्यामुळे ते इतकं मोठं लिखाण करू शकले की त्यांनी पक्ष्यांवरती जे पुस्तक लिहिले तर 1000 पानाचे 10 पुस्तकं अशा पद्धतीने 10,000 पानांचे निरीक्षण त्यांनी लिहिलेले. याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की पक्षी निरीक्षण आणि नोंदी ह्या किती महत्वाच्या आहे. नंतर आता जी पद्धत अजून एक वापरली जाते GPS ट्रॅकर. म्हणजे आता काय केलं जातं की एखाद्या पक्षाचा म्हणजे गरुड सारखा पक्षी आहे किंवा क्रेन सारखा पक्षी आहे तर त्याच्या पाठीवरती एक टॅग लावला जातो आणि तो पक्षी कुठे कुठे संचार करतोय, कोणकोणत्या देशात जातोय, किती वेळ थांबतोय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बसल्या बसल्या GPS ट्रॅकरच्या सहाय्याने माहीत पडू शकतं. आणि आता त्यामुळे पक्ष्यांचा अभ्यास करणं, पक्ष्यांची जीवन पद्धती अभ्यासणं हे फार सोपं झालंय की पक्षी कोणत्या देशांमधून कधी निघतात आणि किती अंतर कापून कुठे येतात आणि कधी परत जातात हे या GPS ट्रॅकरमुळे खूप सोपं झालेलं आहे. आणि पक्ष्यांचे जे अतिशय जे महत्वाचे असे गुपित होते किंवा जे प्रश्न लोकांना पडलेले होते त्याचा उलगडा आता या ठिकाणी होण्याला सोपं झालेलं आहे. नंतर डाटा शीट
अशा पद्धतीचा आपल्याकडे जर डाटा शीट असेल तर पक्षी आपल्याला वेळोवेळी नोंदवणं सोपं जातं. सिंपल रूल्स फॉर सर्वे, सम पॉइंट और रूट ऑन ईच सर्वे. एक काय करायचं की आपण एक क्षेत्र निवडायचं. समजा आपण एक ठरवलं की तुमच्या कॉलेजचा जो कॅम्पस आहे, आपण एक असं ठरवलं की पिंपळनेर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये किती पक्षी दिसतात असा एक अभ्यास करायचा ठरवला, तर त्या सेम पॉइंटला दर महिन्याला 15 दिवसाने पक्षी सर्वे घ्यायचा आणि त्यांच्या नोंदी करायच्या. कंडक्ट सेम टाइम ऑफ डे. म्हणजे समजा आपण असं ठरवलं की दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी सकाळी 7 ते 9 एवढ्या वेळात बर्ड वॉचिंग करायचं, तर तो दिवस आणि वेळ ही आपण ठरवून घ्यायची. सेम अमाऊंट ऑफ टाइम टू ईच सर्वे. म्हणजे 2 तास पक्षी निरीक्षण करायचं ठरवलं तर प्रत्येक वेळेस 2 तासच पक्षी निरीक्षण करायचं. आणि आयडियली कंडक्ट युअर सर्वे वन्स अ मंथ. महिन्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही तो सर्वे करू शकतात. असं जर आपण सलग 1 वर्ष सर्वे केलं तर आपल्याकडे चांगल्या पद्धतीचा डेटा तयार होऊ शकतो. म्हणजे आम्हाला जर एखाद्याने फोन करून सांगितलं की मला असा असा पक्षी दिसतोय, तर आम्ही त्याला लगेच सांगू शकतो की हा पक्षी आता दिसत नाही, कारण तो मायग्रेटरी पक्षी आहे आणि त्याचा आता सीझन नाही. म्हणजे अशा पद्धतीने अभ्यास आपण वारंवार जर सर्वे केले तर लक्षात येऊ शकतो. इथिक्स ऑफ बर्ड वॉचिंग. बर्ड वॉचिंग करताना आपण कोणते इथिक्स पाळले पाहिजे, तर डोंट चेस बर्ड्स. म्हणजे एखाद्या ठिकाणी पक्षी बसलेला आहे आणि त्याचा आपल्याला फोटो काढायचा आहे म्हणून त्याच्या मागे पळत जाऊ नका. प्रत्येक पक्षी हा स्वतःचा सेफ्टी डिस्टन्स मेंटेन करतो आणि तुम्ही त्याच्या या सेफ्टी डिस्टन्सच्या मध्ये 1 पाऊल जरी आले तरी तो उडून जातो. म्हणून आपण त्या ठिकाणी सुरुवातीला लांबून त्याचं पक्षी निरीक्षण करा. जर आपण 1 पाऊल पुढे गेलं ना आपल्याला असं आढळलं की त्याचे बिहेवियर बदललेले आहे, तर समजून घ्यायचं ते त्याचं सेफ्टी डिस्टन्स आहे, त्याच्या पुढे जायचं नाही आणि तिथूनच आपण चांगलं निरीक्षण हे करू शकतो. डू नॉट अप्रोच ऑर एजिटेट अ बर्ड सिटिंग ऑन नेस्ट. जर एखादा पक्षी घरट्यावरती बसलेला असेल तर त्याला डिस्टर्ब करू नका. पुट युअर फोन ऑर सायलेंट ऑर एरोप्लेन मोड. आता ह्या नेस्टिंगच्या बद्दल एक सांगायचं आहे की कधी पक्ष्यांच्या घरट्यावरती फोटोग्राफी करू नका. कारण आपण काय करतो की जर एखादा पक्षी घरट्यावरती दिसला आणि त्याच्या आजूबाजूच्या फांद्या जर तुम्ही बाजूला केल्या तर त्या पक्षाचं घरटं डिस्टर्ब होतं. आजूबाजूच्या ज्या फांद्या आहेत तो सुद्धा त्याच्या घरट्याचा भाग असतो, की शत्रू पक्षाला ते घरटं दिसू नये अशा पद्धतीची ती व्यवस्था असते. आणि जर आपण फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी ते डिस्टर्ब केलं तर त्या ठिकाणी ते पक्षी घरटं सोडून जाण्याची शक्यता असते. म्हणून त्या ठिकाणी पक्ष्यांची नेस्टची फोटोग्राफी टाळावी. पॅक आउट व्हॉट यू पॅक इन. ज्यावेळेस आपण पक्षी निरीक्षणाला जातो, ज्यावेळेस जे गोष्टी तुम्ही बरोबर घेऊन गेल्याय त्या तशाच्या तशा परत घेऊन या. त्या ठिकाणी रॅपर किंवा गार्बेज हे इकडे तिकडे टाकू नका. कारण हे आपले जे खाद्यपदार्थांचे रॅपर असतात त्यांचे रंग अतिशय आकर्षक असतात आणि पक्षी सुद्धा किंवा वन्य प्राणी सुद्धा त्याच्याकडे आकर्षित होतात आणि ते खाऊन टाकतात. डोंट ट्रेसपास ऑन प्रायव्हेट प्रॉपर्टीज. एखाद्याचा प्रायव्हेट बंगला असेल, खाजगी मालमत्ता असेल तर तिथे पक्षी निरीक्षणासाठी परवानगी घेतल्याशिवाय प्रवेश करू नका. त्याच्यातून काही गंभीर समस्या उद्भवू शकते. म्हणून अशा पद्धतीची नैतिकता आपण पाळली पाहिजे. आणि डोंट ट्राय टू मिमिक बर्ड्स. मिमिक बर्ड्स म्हणजे काय की काही लोक काय करतात की समजा आता तुम्हाला माहिती आहे मोबाईल मध्ये कोकिळेच्या आवाजाचा कॉल आहे, तर समोर कोकिळा दिसल्यानंतर ते अशा पद्धतीने मोबाईल मधले कॉल आहे ते जोरात वाजवतात किंवा ऐकवतात आणि त्याच्यामुळे पक्षी चलबिचल होते पक्ष्यांची. तर अशा पद्धतीची मिमिक किंवा स्वतः आवाज पक्ष्यांचे काढणे अशा पद्धतीने पक्ष्यांना डिस्टर्ब करू नये, ही पक्षी निरीक्षणातली नैतिकता आहे. आता कॉन्झर्वेशन ऍक्टिव्हिजम म्हणजे काय की ऍक्टिव्हिटी टेकिंग देम क्लोज टू नेचर. पक्षी निरीक्षणामध्ये एक गोष्ट काय घडते की तुम्हाला निसर्गाच्या जवळ नेलं जातं, आपोआप तुम्ही निसर्गाच्या जवळ जातात आणि निसर्गाने जे हे भरभरून सौंदर्य दिलेलं आहे, ही जी संपदा दिली आहे तिचं निरीक्षण आपण करू शकतो. अवेअर ऑफ एन्व्हायरमेंटल थ्रेट्स. तिथे कोणकोणते थ्रेट्स पर्यावरणाला किंवा निसर्गाला तयार होत आहेत ते आपल्या लक्षात येतं. म्हणजे तुम्ही कोणत्याही टुरिस्ट प्लेसला गेले की तुम्हाला स्वतःला पहिली गोष्ट लक्षात येते की तिथे पाण्याच्या बाटल्यांचे खच पडलेले, रॅपर्स फेकलेले
आणि मग आपण स्वतः ती कृती टाळायला सुरुवात करतो. काही ग्रुप आहे की ते तिथे जाऊन स्वच्छता करतात आणि निसर्ग संवर्धनासाठी किंवा संरक्षणासाठी प्रयत्न करतात. हे जे थ्रेट्स आहेत ते आपल्याला लक्षात येतात आणि आपण त्याच्याबद्दल इतरांमध्ये सुद्धा जागृती करू शकतो. आणि याच्यासाठी पक्षी निरीक्षण असेल, निसर्ग अभ्यास ग्रुप असतील, काही इको क्लब असतील तर त्यांना आपण जॉईन झालं पाहिजे. आता वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन जे शास्त्रीय पद्धतीने मोठ्या म्हणजे प्रशासकीय लेवलला वापरलं जातं, तर त्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. 2 मेथड्स यूज फॉर वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन, इन सितू कॉन्झर्वेशन. आता इन सितू कॉन्झर्वेशन मध्ये काय केलं जातं त्या ठिकाणी की प्रोटेक्टेड एरिया तयार केले जातात, ज्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, नॅशनल पार्क आहे किंवा बायोस्फिअर रिझर्व आहे. अशा पद्धतीचे प्रोटेक्टेड एरिया तयार केले जातात आणि तिथे पक्षी निरीक्षण किंवा पक्ष्यांच्या संरक्षणासाठी रचना केली जाते, संरक्षित क्षेत्र तयार केले जातात. आता वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणजे काय की हिचा आकार छोटा असतो, पण विशिष्ट प्राणी आणि वनस्पती किंवा प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी ही सँच्युरी ही निर्माण केली जाते. नॅशनल पार्क जे असतात यांचा आकार थोडा मोठा असतो, पण इथे एकापेक्षा जास्त जीव किंवा प्रजातीच्या संवर्धनावर लक्ष दिलं जातं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की ताडोबा नॅशनल पार्क, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, इथे मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन हे केलं जातं. आणि बायोस्फिअर रिझर्व याच्यामध्ये या प्रदेशातील संपूर्ण परिसंस्थेचे संवर्धन करणे हा हेतू असतो. मग आता याच्यासाठी वेगवेगळे प्रकल्प भारतामध्ये आहेत. ह्या सर्व इन सितू कॉन्झर्वेशन मध्ये गिर सिंह प्रकल्प की जो 1972 मध्ये सुरू झाला गुजरातमध्ये आणि तिथे सिंहांची संख्या वाढवण्यामध्ये त्याची मदत झाली. व्याघ्र प्रकल्प आहे की एलिफंट प्रोजेक्ट 1973 मध्ये सुरू झाला की आपल्या ज्या प्रदेशांमध्ये म्हणजे आसाम असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल की जिथे मोठ्या प्रमाणात हत्ती आढळतात त्यांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं क्षेत्र निर्माण केलं गेलं. हा जो एलिफंट प्रोजेक्ट आहे तो 1992 ला सुरू झाला होता आणि जो टायगर प्रोजेक्ट होता तो 1973 ला सुरू झाला होता. की हा टायगर प्रोजेक्ट हा असा प्रोजेक्ट होता की जगभरामध्ये एखादा प्राणी वाचवण्यासाठी ज्याचं सर्वात मोठं बजेट त्या काळात आखलं गेलं होतं आणि ज्याच्यामुळे भारतामध्ये वाघांचं संरक्षण आणि संवर्धन झालेलं आपल्याला दिसतं, तो व्याघ्र प्रकल्प टायगर प्रोजेक्ट 1973 मध्ये सुरू केला होता. तर अशा पद्धतीचे इन सितू कॉन्झर्वेशन ही पद्धत वापरली जाते. आणि दुसरी जी पद्धत आहे ती आहे एक्स सितू कॉन्झर्वेशन, म्हणजे मूळ स्थानाबाहेर संवर्धन. आता मूळ स्थानाबाहेर संवर्धन म्हणजे काय की एखाद्या प्रजातीला त्या हॅबिटॅट मध्ये काहीतरी धोका निर्माण झालेला आहे म्हणून त्या प्रजातीला दुसऱ्या ठिकाणी संरक्षित ठिकाणी हलवायचं आणि तिथे त्याचं संरक्षण आणि संवर्धन करायचं. नैसर्गिक अधिवासाच्या बाहेर दूर ठिकाणी त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करायचं. त्याच्यामध्ये झूचा उपयोग केला जातो. समजा रेड पांडा सारखी प्रजाती आहे की जी वाईल्ड मध्ये खूप दुर्मिळ झालेली आहे, तर त्यांचं त्या ठिकाणी प्राणी संग्रहालयामध्ये संवर्धन केलं जातं. तिथे त्यांची प्रजाती किंवा संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात, तसं वातावरण निर्माण करून दिलं जातं आणि त्यांची संख्या ही मेंटेन होते. नंतर बॉटनिकल गार्डन, आपल्याला माहिती आहे की काही वनस्पतींच्या प्रजाती या दुर्मिळ झालेल्या आहेत, तर त्यांचे बियाणं मिळून किंवा त्यांचे रोपं मिळून त्या ठिकाणी मोठमोठे जे गार्डन आहेत तिथे त्यांच्या नर्सरीज तयार केल्या जातात, त्यांची संख्या वाढवली जाते, ते रोप वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात आणि त्यांची संख्या कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याच्यातलंच जीन बँक म्हणजे जनुकीय कोश हा सुद्धा त्याचा एक भाग आहे. तर हे अशा पद्धतीचं एक सेतू कॉन्झर्वेशन याचा उपयोग हा केला जातो. म्हणजे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन साठी शासकीय लेवलला किंवा मोठ्या लेवलला अशा पद्धतीच्या 2 पद्धती या वापरल्या जातात. आता बर्ड कॉन्झर्वेशन हे जे वरच्या आपण पद्धती बघितल्या तर आपल्या आजूबाजूला काय दिसतं की जे नांदूर मंदेश्वर अभयारण्य आहे की ज्याला महाराष्ट्रातलं पहिलं रामसर हेरिटेज साईट म्हणून दर्जा मिळालेला आहे. तर अशा पद्धतीचे सँच्युरी तिथं आहे की पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी त्याचा उपयोग होतो.
त्यानंतर आत्ताच लांडोरखोरी म्हणजे जळगावमध्ये एक एरिया आहे की तो बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेला आहे, की ते छोटस क्षेत्र जे राहिलेलं आहे की तिथे मोठ्या प्रमाणात मोर आणि इतर पक्षी आढळतात, तसेच कोल्हे, लांडगे हे सुद्धा आढळतात. तर त्यांच्या संवर्धनासाठी त्या ठिकाणी तो बायोडायव्हर्सिटी स्पॉट म्हणून डिक्लेअर केलेला आहे, बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेली. अशा हे सगळे कॉन्झर्वेशन साठी नॉर्थ महाराष्ट्र पक्षी मित्र चळवळ असेल, पक्षी मित्र चळवळ असेल, वेगवेगळ्या BNHS वेगवेगळ्या शाखा आहे, WWF सारख्या संस्था आहे, या सगळ्या बर्ड कॉन्झर्वेशन साठी प्रयत्न करताय. आता याच्या बरोबर आपण काय करू शकतो, तर त्या ठिकाणी निसर्गाशी संबंधित, पक्ष्यांशी संबंधित जे काही दिन आहे किंवा जे काही सप्ताह आहे ते साजरे केले पाहिजेत. तुम्हाला माहिती असेल की या वर्षापासूनच महाराष्ट्र शासनाने एक पत्रक काढलं होतं की पक्षी सप्ताह साजरा करावा, आणि नोव्हेंबर मध्ये तो पक्षी सप्ताह साजरा झाला. डॉक्टर मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस ते डॉक्टर सलीम अली यांचा जन्मदिवस, याच्यामध्ये जो 15 ते 22 हे जे 7 दिवस आहे याच्यामध्ये तो पक्षी सप्ताह हा साजरा केला गेला. वेगवेगळे दिन आहे की ज्याच्यामध्ये मायग्रेटरी बर्ड डे असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे दिन जागतिक स्तरावर साजरे केले जातात, ते सुद्धा आपल्या परिसरामध्ये साजरे केले जातात, करायला पाहिजे. आत्ताच 20 मार्चला जो स्पॅरो डे झाला, तर तो सुद्धा चिमणी सारखा एक कॉमन पक्षी की ज्याला वाचवण्यासाठी किंवा जागृती करण्याची गरज आहे, अशासाठी ते आपल्या अवतीभोवती संरक्षण आणि संवर्धन किंवा ही चळवळ उभी करण्यासाठी लोकांना याच्याबद्दल माहिती, नंतर आपल्या अन्न साखळीमध्ये पक्ष्यांची काय भूमिका आहे ही समजून देण्यासाठी असे दिन हे साजरे केले गेले पाहिजे. जे काही कायदे की पक्षी आणि वन्यजीव संवर्धनासाठी हे कायदे अत्यंत उपयुक्त आहे, त्या कायद्यांचा सुद्धा ह्या वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन मध्ये खूप मोठा सहभाग आहे किंवा खूप फायदा होतो. ज्याच्यामध्ये इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आहे की जो 1927 ला तयार करण्यात आला, भारतामध्ये लागू करण्यात आला. इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंट्रोल ऍक्ट 1947, म्हणजे एखाद्या वन्य प्राण्याचे अवशेष भारताबाहेर नेण्यासाठी जे बंदी आहे की ज्याच्यामुळे आपले वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात वाचले, तर हा कायदाही तिथे उपयुक्त आहे. माइन्स अँड मिनरल्स डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट 1957. तुम्हाला माहिती असेल की ताडोबा अभयारण्याच्या चारही बाजूला मायनिंग चालतं आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट अभयारण्यावरती होतो की जिथे आज महाराष्ट्रातले आणि भारतातले सर्वात जास्त वाघ आहे. जर तिथे असे कायदे नसते तर त्या ठिकाणी वन्यजीवांचे अधिवास संपून गेले असते. त्याच्यामुळे असे कायदे अत्यंत महत्वाचे आहेत. द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ऍक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, सगळ्यात जास्त उपयुक्त कायदा हा ठरला आहे 1972 वन्यजीव संरक्षण कायदा. नंतर फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980, वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल टू पोल्युशन ऍक्ट 1981. आता जर रामसर हेरिटेज साईटचा उल्लेख मी केला, तर वेटलँडचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ते रामसर दर्जा हा अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला रामसर म्हणजे वेटलँड वरती फक्त मायग्रेटरी बर्ड्सच पाहायला भेटतात असं नाही, की प्रत्येक शहराला आणि गावाला त्या वेटलँड मधूनच पाणी पुरवठा होतो. त्याच्यामुळे या वेटलँडचं संरक्षण आणि संवर्धन होणं फार गरजेचं आहे. नंतर एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल टू पोल्युशन, कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट 1981, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 आणि बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002. हे अत्यंत महत्वाचे आहे. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट जर समजावून घेतलं तर एखाद्या गावामध्ये एखादी दुर्मिळ वनस्पतीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा वन्यजीव पक्षी संरक्षण आणि संवर्धनासाठी उपयोग झाला आहे. आणि जर हे कायदे आपण व्यवस्थित समजून घेतलं तर त्या गावाचे इकॉनॉमी सुधारायला सुद्धा आपण मदत करू शकतो आणि नियमात राहून त्या ठिकाणी वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन हे करू शकतो. त्याच्यासाठी हे काम करू शकतो. आता आपल्याला जे काही प्रश्न समोर आलेले आहे की रसायनांचं किंवा कीटकनाशकांमुळे पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम होतोय, तर याच्यासाठी जनजागृतीची खूप गरज आहे. त्यानंतर मोबाईल टॉवरवरती मुळे पक्ष्यांची संख्या कमी होते, हे जरी खरं असलं तरी याच्यावरती सध्या अजून अभ्यास चालू आहे की किती प्रमाणात इम्पॅक्ट होतो.
कारण असे आढळलंय की या मोबाईल टॉवर वरतीच काही पक्षी घरटे करतात. त्याच्यामुळे आपल्याला या दोन्ही बाजूने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पक्ष्यांचं म्हणजे इंडियन बर्ड कॉन्झर्वेशन अँड बर्ड वॉचिंग टेक्निक्स हे आपण सगळे शिकून घेतले पाहिजे, माहीत करून घेतले पाहिजे. आणि जर आपण हे सगळं समजून घेतलं तर निश्चित आपण सगळे पक्षी संरक्षण आणि संवर्धनासाठी मदत करू शकतो, हातभार लावू शकतो. आज या ठिकाणी मला हे सगळं मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल संयोजन समिती तसेच माननीय डॉक्टर बी.सी. मोरे सर, माननीय प्राचार्य डॉक्टर एस.टी. सोनवणे सर, प्रमुख अतिथी माननीय बाळासाहेब आर्यन शिंदे सर आणि सर्व माननीय डॉक्टर प्राध्यापक आणि सर्व निसर्ग मित्र यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आपण अतिशय विस्तृतरित्या पक्षी निरीक्षणाच्या संदर्भातली माहिती इथे सांगितली. पक्षी निरीक्षण हा छंद आहे, ते केवळ 4 भिंतीमध्ये होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागेल. त्यातून ज्यांच्यामध्ये संयम असतो, पेशन्स असतात, तेच पक्षी निरीक्षण करू शकतात. त्याचप्रमाणे या पक्षी निरीक्षणातून माणसामध्ये निरीक्षण क्षमता वृद्धिंगत होते, अशा प्रकारचं मत आपण व्यक्त केलं. तसेच आपण पक्षी निरीक्षणातील नैतिकता, त्यांचे कायदे यांचा उहापोह देखील आपण इथे केला. अतिशय छान माहिती आपण इथे सादर केली सर. मी आपले मनसे धन्यवाद व्यक्त करतो मनस्वी. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमच्या पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आर्यन शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय शिंदे सर. हो सर. हो सर. स्क्रीन आठवतो तो अगोदर माळी सरांचं ते. माळी सर प्लीज हे शेअर करता का? मला होस्ट करा माळी सर. एक सेकंद. हो. त्यांना शेअर कर, होस्ट कर, त्यांना होस्ट करायचं. बंद कर. म्यूट के येत आपण बोलेल तिकडे ऐकून घे. काय कर. का रे भूषण हे बोलू नका आपसात मुलांनो. ते आले का किती खर्च? माईक म्यूट करा मुलांना तुमची. माळी सर बोलतोय. सर होस्ट कोणाला करायचंय? होस्ट खोडके म्हणून आहे, खोडके, संजय खोडके. ओके. झालंय झालं का सर? हो. येस. नाही ना सर, एक मिनिट. ओके. स्क्रीन शेअर बंद करतो. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आमच्या पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब आर्यन शिंदे साहेब यांना की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय शिंदे साहेब. हरिओम. हरिओम. आज हा जो तुम्ही कार्यक्रम राबवला आपल्या कर्मवीर आमा पाटील कॉलेज आणि कैलासवासी अण्णासाहेब एन.के. पाटील सायन्स महाविद्यालय, मी खरोखर प्रथम आपल्या सर्व प्राध्यापकांचं कौतुक करतो की आपण जो हा कार्यक्रम घडवून आणतात, खरोखर चांगला आहे. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. एकच सांगायचं वाटतं, आज मी अध्यक्ष नाही, तुम्ही प्राध्यापकच नाही, आज आपण सर्व पक्षी मित्र समजूया आणि पक्षी मित्र म्हणून अशा गप्पा गोष्टी करूया. खरोखर पक्ष्यांना कसं वाचवलं पाहिजे याबद्दल श्रीयुत अनिल माळी सरांनी खरोखर चांगलं गायडन्स केलं. आणि पक्ष्यांना वाचवण्यासाठी आपण आपल्या घरापासून प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या मुलांना पहिले नाही, फक्त पक्ष्यांची पिसं जरी गोळा करायचा छंद लावला तरी याच्यातून पुढं काही बरंच घडू शकतं.
पक्षी वाचवा, पक्षी वाचवा हे जे आहे, खरोखर मी तर म्हटलं की समजा या कॉन्फरन्सला काही आमचे माध्यमिक शाळेचे जर शिक्षक खरोखर सहभागी झाले असेल तर त्यांना मी एक विनंती करेल की खरोखर तुम्ही मुलांना पक्ष्यांचं प्रेम कसं लावायचं, की प्रथम पहिले नाही फक्त पीस, पक्ष्यांचं पंख, एखादा पीस जरी गोळा करण्याचा छंद तुम्ही लावला मुलांना तर त्याच्यातून मुलांनाही खरोखर पक्ष्यांबद्दल आवड निर्माण होईल आणि त्याला पक्षी नंतर कसा जोपासायचा, कसा वाचवायचा, रस्त्यावर पडलेला एखादा पक्षी उचलून आणून त्याची कशी आपण देखभाल करायची, तो जेणेकरून कसा उडू शकेल असा प्रयत्न केला पाहिजे, असं मुलांनाही जागृत केलं पाहिजे. मला तर खरोखर म्हणजे लहानपणापासूनच आवड आहे. मी लहानपणापासूनच हे पक्षी पाळायचो, परंतु एकदा मी घरात पक्षी पाळलेला असताना मला वडिलांनी जस्ट थोडी अशी कल्पना दिली की हा पिंजऱ्यात तुला चांगला दिसतोय पण त्याच्यापेक्षा बाहेर उडताना त्याला पहा. तर त्या दिवशीच मी सर्व पिंजरा ओपन केला आणि ते माझ्याकडे जे 2 पोपट होते त्यांना मी मुक्त केलं. पण तरी तो मला छंद काही राहिला नाही. पण तरी मी नंतर मग नाशिकला नोकरीत असताना मी 10 फूट बाय 10 फुटाचा मोठा पिंजरा तयार केला आणि त्या पिंजऱ्यामध्ये मी खरोखर बाहेरून पक्षी आणले आणि त्याची वाढ केली. जस्ट उदाहरण द्यायचं म्हणजे की लव्ह बर्ड्स आपण प्रत्येक जण पाळतो, पण नंतर मग परत जाणीव झाली की आपण यांना कोंडून का ठेवतोय, तर यांना असं मुक्त करावं. मग शेवटी ते सर्व मी आता मुक्त केले. पक्ष्यांची खरोखर गरज नुसतं केवळ छंद म्हणून काहीतरी माहिती मिळावी म्हणून, पण खरोखर या सृष्टीमध्ये पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो ऐकला गेला पाहिजे. नाहीतर आजकाल काय झालेलं आहे, पक्षी दिसेन असे झालेले आहेत, मग त्यांची फक्त आपण कुठेतरी कॅसेटनी आवाज ऐकायचा. फक्त मध्यंतरी मग सरांनी सांगितलं की मोबाईलमध्ये ते कोकिळेची ट्यून ऐकायची, म्हणजे असे बरेच पक्ष्यांचे आवाज. पण ते खरोखर पक्षी हे जगले पाहिजे. काही वेळेला तर आता काही वेळेला आपल्याकडे दुःखद घटना घडली, ती अंधश्रद्धा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका वाटल्यास, परंतु काही वेळेला पक्ष दिसावा, कावळा दिसावा म्हणून आपण देवाला विनवणी करतो की देवा कावळा येऊ दे, जेव्हा आपल्या पिंडाला कावळा शिवला पाहिजे. म्हणून ज्यावेळेला मी परवाच गंगेवर जेव्हा गेलो तेव्हा पाहिलं ते की दृश्य की अक्षरशः कावळा दिसावा, कावळा शिवावा म्हणून लोक देवाला प्रार्थना करतात. ती अशी वेळ का आली, अशी वेळ येऊ नये म्हणून प्रत्येकाने एक, जरी आपण जसं वृक्षारोपण करतो प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे, तसं आपण प्रत्येकाने आपल्यासाठी एक कावळा तयार करावा, एक पक्षी वाचवावा, असं मी माझ्या वतीने सांगू इच्छितो. मध्यंतरी मला डॉक्टर मोरेंनी सांगितलं होतं, प्राध्यापक डॉक्टर मोरेंनी एक कावळ्याची जशी कॅसेट दाखवली होती की आपल्यापेक्षा पक्षी किती हुशार आहे. आता कावळा जसा पूर्वी घरटी बांधायचा, आपण झाडावरून पाहायचो त्याला बारीक बारीक काडी, पण आता काडी सुद्धा मिळण्याची झालेली आहे. तर मोरेंनी एक मला मागे व्हिडिओ क्लिप दाखवली होती की जे आजकाल जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, ते कॉन्क्रिटीकरण करताना जी बाइंडिंग वायर वापरली जाते, तर तो कावळा वायर घेऊन जात होता आणि त्याच्याने ते घरटं तयार केलं. तर आता मला एकच सांगायचं आहे की हा जो कार्यक्रम राबवला सर्व प्राध्यापकांनी, आमच्या कॉलेजच्या टीमने, तर त्यांचे म्हणजे हजेरी पटावरील क्रमांक 1 ते क्रमांक शेवटपर्यंत सर्व प्राध्यापकांचं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि डॉक्टर श्रीयुत अनिल माळी सरांचंही अभिनंदन करतो. त्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि जेही काही इतर कॉलेजचे विद्यार्थी, माझे पक्षी मित्र, इतर कॉलेजचे सर्व प्राध्यापक मंडळी, डॉक्टर्स मंडळी सहभागी झाले, त्यांच्या मी आमच्या संस्थेच्या वतीने, पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने, आमच्या कॉलेजच्या सर्व टीम मार्फत हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. प्रत्येकाने आपल्यासाठी एक कावळा वाचवावा, अर्थात एक पक्षी वाचवावा, अशा प्रकारचा संदेश आपण आपल्या मनोगतातून दिला. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण जात आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर एस टी सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. माननीय सोनवणे सर. नमस्कार, आवाज येतोय खोडके सर? हो सर, येतोय. एक मिनिट मी बोलू का? एक मिनिट. बोला.
संयोजकांचं, बापूसाहेब, प्राचीन बापूसाहेबांचं आणि सर्वांचं फार फार अभिनंदन करतो. आणि अनिल सरांनी खूप युक्तियुक्त अशी माहिती दिली, त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. सर्वांना परत एकदा धन्यवाद. धन्यवाद पाटोळे सर. सर तुम्ही. वेळ बराच झालाय, त्यामुळे सर्वांचं नामोल्लेख मी जरा थोडी एक विनंती करतो की आता आपण जसं कॉन्फरन्सवर आता सर्वजण ऑनलाईन आलेले आहात, तर असं 1-2 विद्यार्थी मित्रांचं, पक्षी मित्रांचं जरा थोडं करून मनोगत ऐकता आलं तर बरं होईल. मग नंतर प्राचार्य साहेबांचं समारोपाचं घ्यावं असं मला जस्ट माझी सूचना आहे. तसं ऍडजस्ट होत असेल तर बघा, 1-2 तुम्हाला जे पक्षी मित्र विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं मनोगत ऐकलं तर बरं होईल. सगळ्यांनी करता येईल काय? हॅलो. हा प्रसादला सांगा. प्रसाद ओझरकर आहे का? प्रसाद ओझरकर किंवा धनंजय पाटील. धनंजय पाटील आहेत. धनंजय पाटील. हॅलो. बोला. हॅलो, नमस्कार. हा, हरिओम. हरिओम. बरं, आजच्या या अत्यंत चांगला कार्यक्रम पिंपळनेर महाविद्यालयाने सगळ्या टीमने घडवून आणला, त्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार मानतो. आणि अनिल माळी सरांच्या भाषणामध्ये एक उल्लेख त्यांनी केला, इथिक्स. त्यांनी म्हणजे काही नैतिकतेची काही नीतिमूल्य शिकवलेत. खरं तर ते जोपासायला पाहिजे. त्यातलं एक मूल्य मी जोपासणार ते म्हणजे असं की कधी फिरायला वगैरे जात असायचो, कधी पॅरेंट सोबत मंदिरात जर गेलो तर पक्ष्यांचा आवाज यायचा, कोकिळेचा असेल खास करून तर तो आवाज आल्यानंतर मला सवय होती की त्या आवाजाला एक रिप्लाय, रिस्पॉन्स, साऊंड क्रिएट करणं, तोच आवाज परत काढणं. पण सरांनी सांगितलं हे नीतिमत्तेच्या पलीकडे आहे. आणि निश्चितच सर ती नीतिमत्ता जोपासणार. अत्यंत चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. आमच्या कॉलेजच्या महाविद्यालयातील सगळ्या स्टुडंट्सना पण या ठिकाणी संधी मिळाली, त्याबद्दल सर्व मान्यवरांचे, सगळे या टीमचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद धनंजय पाटील सर. हॅलो, प्रसाद बोलतो का? प्रसाद ओझरकर आहे. ठीक आहे, काही रिस्पॉन्स येत नाही. मी प्राचार्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय. हॅलो सर. सर तुमचा आवाज बंद झाला वाटतं, प्राचार्य सर. आमच्या या पिंपळनेर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्राच्या वतीने जो काही पक्ष्यांचे संवर्धन आणि निरीक्षण या संदर्भामध्ये जो वर्कशॉप घेतला, त्या वर्कशॉपच्या निमित्ताने खास करून प्रमुख वक्ते, मार्गदर्शक अनिल माळी सर, संस्थेचे अध्यक्ष, त्याचबरोबर मालेगाव महाविद्यालयातून विद्यार्थी, प्राध्यापक, सटाणा महाविद्यालय, नंदुरबार जवळच्या आमच्या ज्यांचं नितांत प्रेम आहे ते साक्री महाविद्यालयाचे पाटोळे सर, त्याचबरोबर लव पवार सर आणि सर्व विद्यार्थी आणि माझे सहकारी प्राध्यापक मित्र, की अत्यंत डिटेल्स या पक्ष्यांच्या संदर्भामध्ये, निरीक्षण आणि संवर्धनच्या संदर्भामध्ये माळी सरांनी अत्यंत उद्बोधन केलं, त्याबद्दल त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो. खरं म्हणजे मी विचार करत होतो की मानवी जीवन आणि निसर्ग यांचा संबंध, निसर्ग आणि मानवी जीवन यांची एक परिसंस्था आहे. या परिसंस्थेमध्ये एक सुरुवातीपासूनच जीवो जीवेशम जीवनम, मुळातच निसर्गाने अशी काही निर्मिती केली की एक घटक दुसऱ्या घटकावर डिपेंड असतो. मी नेहमी म्हणत असतो की नेचर इज गॉड अँड नेचर इज ग्रेट आर्टिस्ट. ज्याने निर्माण केलं ते निर्माण करताना फार मोठं काहीतरी विचारपूर्वक करून प्रत्येक घटक हा निसर्गात निर्माण केला. सूर्य निर्माण केला, सूर्यापासून आपल्याला ऊर्जा, चंद्रापासून शीतलता,
डोंगरापासून जरी नदी उगम होत असेल तर ते काठावर वस्तीपासून ते आपल्याला तहान भागवते. आणि जो विषय आज आहे पक्षी, त्या पक्ष्यांमुळे पर्यावरणाचं सौंदर्य आणि त्याचबरोबर ज्या जमिनीपासून आपण पोचला जातो, शेतीपासून आपण अन्नधान्याची निर्मिती करतो, त्या पिकांमध्ये जे परागकण निर्माण करण्यासाठी पक्ष्यांची फार मोठी भूमिका असते. आणि त्याच पक्ष्यांबद्दल आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही वेगळी दृष्टी, एक वेगळा दृष्टिकोन, की औद्योगिकरण त्याचबरोबर वसाहतीकरण या माध्यमातून जंगलतोडच्या माध्यमातून जे जंगलामध्ये राहणारे जे घटक आहेत ते घटक मात्र नेस्तनाबूत होत आहेत. ही एक मात्र शोकांतिक आहे. आम्ही याच्यामुळे आमच्या स्वतःच्या या नवीन वसाहतीमुळे किंवा आजच्या या 2021चा जो कालखंड जर घेतला तर या कालखंडामध्ये 100 वर्षाचा कालखंड आणि आज 2021चा कालखंडामध्ये जर दोन्ही तुलना केली तर त्यावेळेस पक्ष्यांची संख्या आणि आजच्या पक्ष्यांची संख्या प्रचंड प्रमाणात घटक आहे. याला जबाबदार कोण? हे सर्व जेव्हा आपण विचार करतो त्या विचार करताना की ज्याने निसर्ग निर्माण केला, निसर्ग निर्माण करताना आपलं सुद्धा अवलंबून त्याच्यावर आहे, त्याला मात्र आपण विसरत चाललेलो आहे. ज्याच्यामुळे आपण आहोत, ज्याच्यामुळे आपली निर्मिती आहे, उदरभरण आहे. निसर्ग हा आपलं उदरभरण करत असतो आणि त्या उदरभरणामधल्या प्रत्येक घटकांच्या बाबतीमध्ये आपण एक दुर्लक्षित भूमिका ठेवतोय. अलीकडच्या काळामध्ये जरी आज विषय नसला तर प्राणी सुद्धा, रानटी प्राणी सुद्धा हे मानव वस्तीकडे येत आहेत. म्हणजे त्यांच्या ज्या उदरभरणावर आपण एक घाला घालतो. त्यांचं स्वतंत्र एक गाणं असतं आणि त्या किलबिटापासून आपण दूर जातोय. त्याला जबाबदार कोण? आपणच. म्हणून मला जास्त डिटेल बोलायचं नाही, पण ज्याच्यामुळे आपण आहोत त्यालाच आपण संवर्धन करण्यासाठी, त्यासाठी आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की मी करेन, मी करण्यापेक्षा आम्ही करेन, आम्ही करण्यापेक्षा मीवर जर जास्त जोर दिला तर स्वतःपासून जर सुरुवात केली, त्यासाठी आपल्या घराच्या जरी टेरेस असेल टेरेसवर बाग निर्माण केली पाहिजे किंवा जवळजवळ जागा असेल त्या जागेवर सुद्धा बाग निर्माण केली. त्याच ठिकाणी जसे झाडं मोठी होतात तसे वेगळ्या प्रकारचे पक्षी येतात आणि त्या पक्ष्यांना आपण निरीक्षण करण्याची सवय जर आपल्यामध्ये निर्माण झाली, छोट्या मोठ्या अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून, छोट्या मोठ्या अशा प्रयोग दाखल एक ज्याला आपण छंदाच्या माध्यमातून जोपासण्याचा जर केला तर आपण नंतरच्या पिढीवर आपण एक चांगले संस्कार करू शकतो. आपण फक्त ज्याच्यामुळे जे आहे त्याला एक संवर्धन करण्यासाठी आपण आपल्या पाल्यांवर संस्काराची गरज आहे. नाहीतर भविष्य फार धोकेदायक आहे. म्हणजे फक्त भारताला नाही जगाला सुद्धा असंच जर वृक्षतोड होत राहिली आणि जंगलाचं जर ओसाड होत राहिलं तर साहजिकच सर्व जंगलातली जी संपत्ती आहे, जंगलातले जे सजीव घटक आहे, ते सजीव घटक हे नेस्तनाबूत होतील. आपण त्यावेळेस पश्चाताप करणार की आपण उशीर केला यांना समजायला, निसर्गाला समजायला उशीर केला. म्हणून या निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी, निसर्गातल्या प्रत्येक घटकला वाचवण्यासाठी आणि हा जो चिमणी पर्टिक्युलर म्हणते पक्षी, या प्रत्येक पक्षाचं निरीक्षण करा तर प्रत्येक पक्ष्यांपासून आपण सुद्धा काहीतरी घेण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आमच्या महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागामध्ये सर्व प्राध्यापक जे डॉक्टर लोक आहेत ते वेगवेगळे प्रोजेक्ट राबवण्यासाठी नेहमी माझ्याजवळ प्रोजेक्ट आणत असतात आणि त्यांना मी दुजारा त्याबद्दल त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो. म्हणून या पक्ष्याच्या संवर्धनासाठी आणि पक्ष्याच्या निरीक्षणासाठी आपण काहीतरी एक नवीन उपक्रमच्या माध्यमातून
हे उपक्रम फक्त तात्पुरत्या काळासाठी न ठरता भविष्य काळासाठी एक संस्कारक्षम कार्यक्रम करण्याचं एक उज्ज्वल परंपरा निर्माण करण्याचा आपण काहीतरी संकल्प करा, एवढेच मला या निमित्ताने सांगावंसे वाटते. आणि निर्णय महाविद्यालयातील जे प्राध्यापक आले आहेत, जॉईन झालेत, त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो, विद्यार्थ्यांचं कौतुक करतो, सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय प्राचार्य साहेब. पक्ष्यांचं परागीभवनामधलं महत्व आपण विशद केलं सर. त्याचप्रमाणे अन्न साखळीमध्ये कित्येक असे कीटक आहेत, उपद्रवी कीटक, त्यांच्यावर सुद्धा हे पक्षी अवलंबून असतात. म्हणजे जीवो जीवस्य जीवनम या सुभाषितेचा पण आपण आधार घेतला. धन्यवाद. आणि आपण शेवटी असं सांगितलं की जल, जंगल, जमीन, जीव यांच्या संवर्धनासाठी संस्कारांची गरज असते. असे संस्कार आपल्यामध्ये वृद्धिंगत व्हावे अशा प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त केली. धन्यवाद सर. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात आहोत. मी आमच्या प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि आमच्या महाविद्यालयातील योग शिक्षक प्राध्यापक वायम नांद्रे सर यांना विनंती करतो की या उपस्थित सर्व मान्यवर, अतिथी, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी यांचे आपण आभार मानावे. प्राध्यापक नांद्रे सर. नांद्रे सर. आवाज येतोय नांद्रे सर? वायम नांद्रे. व्हिडिओ चालू करा म्हणा, आपला आवाज अनम्यूट करा, म्यूट करा. हो सर. हो हो आले आले. येतोय, आवाज येतोय. हो सर. ठीक. आजच्या या कार्यशाळेनिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सोनवणे सरजी, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु, नेहमीच कार्यक्रमाला प्रोत्साहित करत असतात व उत्कृष्ट कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांनी वेळ दिला म्हणून आपण प्रथम त्यांचे धन्यवाद व ऋणात राहू इच्छितो. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अतिथी, प्रमुख अतिथी माननीय बाळासाहेबजी शिंदे, आर्यन शिंदे यांनी पक्षांविषयी अतिशय व्यवस्थित रुचकर माहिती दिली. त्यांचं प्रेम आहेच. त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. म्हणून बाळासाहेबजींचे धन्यवाद, त्यांचे आभार मानतो. असं म्हणतात की घरच्याच माणसाचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचे आजच्या कार्यक्रमाचे वक्ते, प्रमुख वक्ते अनिलजी माळी सरजी, प्रथम आपल्याला सॅल्यूट. खरोखरच अतिशय चांगला वसा आणि वारसा आपण जोपासत आहात. खरोखरच आपण निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमी आहात. आपल्या अतिशय उत्कृष्ट वाणीने व उत्कृष्ट ज्ञानाने खरोखर आम्हाला सगळ्यांना भारावून सोडलेलं आहे. आणि या उत्कृष्ट मेजवानीचा लाभ माझ्या सगळ्या सहकार्यांना, माझ्या विद्यार्थी मित्रांना, माझ्या संस्थेच्या सगळ्या घटकांना मिळाला म्हणून धन्यवाद. आणि आपल्याला दोघे हात जोडून नतमस्तक होऊ इच्छितो की अशा गुणीजनांची, निसर्गप्रेमींची या समाजाला गरज आहे. म्हणून आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर या कार्यक्रमानिमित्त संयोजन समितीचे जे काही घटक आहेत, सटाणा कॉलेजवरनं डॉक्टर पगारे सरजी, मालेगाव कॉलेजवरनं जगदीशभाई वसईजी, ठाकरे कॉलेजचे माझे गुरु पाटोळे सरजी, आमचे सन्मित्र लहू पवारजी, कुसुंबा कॉलेजचे आमचे सन्मित्र डॉक्टर हसीम शेख, नंदुरबारचे मित्र SD पाटील आणि आमचे माजी सहकारी बापूजी JP अमृतकर सर यांनी सगळ्यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, वेळ दिला म्हणून सगळ्यांचे आभार. त्यांच्याही ऋणात राहू इच्छितो.
यानंतर या आमच्या प्राणीशास्त्राचे माझे सगळे ज्येष्ठ सहकारी, माझ्या कॉलेजचे सगळे ज्येष्ठ सहकारी, बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ज्ञात अज्ञात जे काही राहिले असतील त्यांचे सगळ्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद व आभार. कारण आपण होतात, कार्यक्रमाची शोभा होती, आपण सगळे होतात, म्हणून निसर्गप्रेमी पक्षीप्रेमींना एक चांगला उत्साह होता, चांगली माहिती आपल्याला मिळाली, म्हणून पुन्हा सगळ्यांचे धन्यवाद व आभार. त्यानंतर पुढचं सूत्र मी डॉक्टर खोडकेंकडे सोपवतो. धन्यवाद सर, धन्यवाद सर. यानंतर मी प्राचार्य महोदयांना विनंती करतो की आपण कार्यक्रम बंद करायला सर. ओके, थँक्यू सर. धन्यवाद सगळ्यांचे. मी बंद करतो.